अर्थात आता आपण आपल्या अध्यायाची सुरुवात सर्वात प्रथम गुरुवंदनेने घेऊया आणि त्यानंतर आपण आपल्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. तर आज आपण आजचा आपल्या अभ्यासक्रमाचा 14वा दिवस आहे आणि 14व्या दिवशी आपण 14वा अध्याय अभ्यासणार आहोत. मग आता या 14व्या अध्यायाचं नाव काय आहे तर गुणत्रय विभाग योग. म्हणजे काय तर प्रकृतीचे 3 गुण. संस्कृतमध्ये त्याला त्रय किंवा त्रिणी म्हणतात. म्हणजे काय तर 3 प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मग हा अभ्यास करून आपण या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं तर हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आणि म्हणून त्याला काय म्हटले योग. गुणत्रय विभाग योग. आणि अशा पद्धतीने आपण कृष्णांच्या कृपेस पात्र कसं व्हायचं ते समजून घेणार आहोत याद्वारे. मग यालाच काय म्हटले त्रिगुणमयी माया. म्हणजे मायाशक्ती ह्या 3 गुणांचं नियंत्रण करते. मग ती कशी आहे तर 3 गुणांनी युक्त आहे म्हणून याला त्रिगुणमयी माया म्हणतात. मग आपण इस्कॉनचे आपले जे श्री श्री राधा गोविंदजी आहेत त्यांच्या चरणी साष्टांग नमन करूया. त्याचबरोबर आपल्या इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करू आणि आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. मग अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते तर त्याद्वारे मग भगवान श्रीकृष्णाने त्याच्या शंकांचं निरसन केलं आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान व ज्ञान प्राप्त करण्याची क्रिया काय आहे, ज्ञानाचं वस्तू म्हणजे ज्ञेय काय आहे किंवा लक्ष्य काय आहे ते समजून घेतलं. मग प्रकृती पुरुष म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आणि मग या ज्ञानाची दृष्टी काय म्हणजे या ज्ञानाच्या चक्षुंनी आपण काय करतो तर आपण आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ तर यांच्यात आणि परमात्मा यांच्यातला संबंध आपण समजून घेतला आणि त्याद्वारे
आपण कशा पद्धतीने भगवंताला शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो हे सगळं ज्ञान का घेतलं होतं. मग आपण आता हा ज्ञान योग आहे 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सगळे आपल्याला अशा विषय वस्तूंचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे की जे तत्वज्ञानातले विषय आहेत आणि त्याद्वारे आपल्याला असं ज्ञान मिळणार आहे की ज्याद्वारे आपण भौतिक प्रकृतीच्या म्हणजे ह्या प्रकृतीमध्ये आपण ह्या मायेच्या 3 गुणांनी युक्त आहोत. मग ह्या बंधनातून या जंजाळातून कसं मुक्त व्हायचं हे सगळं तत्वज्ञान विषयक ज्ञान आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे बंधनातून मुक्त होण्याविषयी जे आवश्यक आहे तर ते आपल्याला मिळणार आहे. मग त्याच्यातलं आपण जे ज्ञान घेतलं ते आत्मा परमात्मा आणि म्हणजे क्षेत्रज्ञ कोण क्षेत्र कुठलं आणि मग परमक्षेत्रज्ञ आणि ह्यांच्याशी आपल्याला आपल्याला आपला असलेला संबंध हे सगळं समजून घेतलं आपण. मग आता आज आपण 3 गुणांविषयी समजून घेणार आहोत प्रकृतीचे जे आहेत ते सखोल अभ्यास करणार आहोत. आणि मग आता आपण पुढे समजून घेऊया की कसे 3 गुण आहेत आणि मग त्याविषयी कुठला अभ्यास आपण करणार आहोत. तर प्रकृतीमध्ये 3 गुण असतात की ज्यामुळं काय होतं आत्मा म्हणून आपण जीवात्मा म्हणून बद्ध होतो आणि मग आपली म्हणजे 3 गुणांची वैशिष्ट्ये काय आहेत सत्व रज तम आणि मग मृत्यूनंतर त्यांचं काय होतं अशा लोकांचं सत्वगुणी लोकांचं काय होतं तमोगुणी रजोगुणी लोकांचं काय होतं आणि मग गुणातीत कसं व्हायचं हे आपण आता समजून घेणार आहोत. मग आता पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड. हा हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण दीपांजली वाच. 14.1 धन्य भगवान म्हणाले सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. मग आता हा जो अध्याय आहे तर ह्याच्यातून आपण समजून घेऊया की इथे काय म्हणतात भगवान की सर्व ऋषी मुनींनी ही परम सिद्धी प्राप्त केली बरं का. आता कुठली परम सिद्धी आहे तर तेच आपण समजून घेऊया. तर आपण 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत पाहिलं की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी काय सांगितलं की कशा पद्धतीनं आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होऊ शकतो. मग आता ज्ञान प्राप्त करून आपण हे भौतिक जंजाळातून कसं मुक्त होऊ शकतो आणि मग ह्या ज्ञानाद्वारे आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून कसं मुक्त व्हायचं गुणातीत कसं व्हायचं हे सगळं वर्णन ह्या अध्यायात आहे बरं का. आणि हे सगळं ज्ञान ऋषी मुनींनी पूर्वीच्या काळी समजून घेतलं आणि म्हणून त्याला म्हटले त्यांनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात म्हणजेच गोलोक वृंदावन तिथे प्रवेश मिळवला. मग आता हे भगवान श्रीकृष्णाविषयीचं ज्ञान आहे ते स्वतः भगवान श्रीकृष्णच अधिक स्पष्ट करून सांगतायत पहा. आणि ते अर्जुन त्यांचा मित्र असा म्हणजे आहे किंवा सखा आहे अत्यंत त्याचं प्रेम आहे भगवंतांच्यावर तो त्यांचा मत्सर करत नाही म्हणून असं गोपनीय ज्ञान ते भगवान जे आहेत तर ते अर्जुनांना देत आहेत पहा. मग आता आपण आतापर्यंत जे जे काही वर्णन केलेलं सगळं म्हणजे जे आहे तर ते सर्व या ज्ञान मार्गापेक्षाही श्रेष्ठ असं ज्ञान आहे पहा. म्हणजे असं श्रेष्ठ ज्ञान आहे हे की ते जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली म्हणजेच काय ते दिव्य ज्ञानामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयीचे स्थित झाले आणि त्यामुळे काय झालं तर त्यामुळे त्यांना वैकुंठामध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे आता 14व्या अध्यायामध्ये आपण हे जे काही ज्ञान घेऊ ह्यांनी जशी ऋषीमुनींना सिद्धी प्राप्त झाली तशी आपल्याला सुद्धा सिद्धी प्राप्त होईल आणि आपण सुद्धा पहा मोक्षास जाऊ किंवा वैकुंठामध्ये स्थान मिळालं म्हणजेच काय मोक्ष प्राप्ती झाली. तर इतकं महत्वपूर्ण ज्ञान आजच्या अभ्यासातून आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणून भगवान काय सांगतात की हे परम ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आतापर्यंत जे काही ज्ञान दिलं भगवान श्रीकृष्णाने त्यापेक्षा हे परम ज्ञान आहे. म्हणजे गोपनीय तर आहेच पण सर्वश्रेष्ठ त्या गोपनीयमध्ये आहे आणि ते श्रेष्ठ असं ज्ञान आहे ते पुन्हा भगवान सांगणार आहेत म्हणजेच काय अत्यंत सखोल सांगणार आहेत अर्जुनांना. आणि आता ते काय आहे तर ते आपण समजून घेणार आहोत. तर पुन्हा सांगेन का म्हणाले तर दुसऱ्या अध्यायात सगळा विषय म्हणजे सगळे जे विषय वस्तू आहे सगळे उद्देश ते सांगितलेले आहेत पहा. मग आता ते सखोलमध्ये पुन्हा सांगणार आहेत या अध्यायामध्ये इथे चित्रात दाखवले पहा. म्हणजे हे जे सगळे ऋषी मुनी वगैरे आहेत तर हे सगळे जे आहेत तर त्यांना दिव्य अशा म्हणजे वैकुंठ लोकात
स्थान मिळालं पहा, अशा सिद्धी प्राप्त केल्या. म्हणजेच काय, प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून कसं मुक्त व्हायचं, मग त्यासाठी हे सगळं ज्ञान त्यांनी घेतलं तत्वज्ञानाच्या स्तरावर, आणि त्याद्वारे भगवंताविषयीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यामुळं तशा पद्धतीने भक्ती साधण्याचे प्रयत्न करून, तसे दृष्टिकोन घेऊन त्यांनी काय केलं, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा केली, आणि त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती झाली किंवा वैकुंठ मध्ये स्थान मिळालं. म्हणून त्याला काय म्हटलं, सिद्धी प्राप्त झाली. मग हीच सिद्धी आता आपण कशी प्राप्त करायची हे सगळं आज अभ्यासणार आहोत. मग आपण जे कोणी ऐकतो त्यांना ही सिद्धी प्राप्त होणार आहे बरं का. मग त्यामुळे आपण किती सौभाग्यशाली आहोत पहा. म्हणजे अशा पद्धतीची सिद्धी आपल्याला या ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होईल. आणि आपण जर भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला देखील भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. हा, वाचूया. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. त्याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता या ज्ञानामध्ये स्थिर होऊन काय होतं, मनुष्य माझ्यासारख्या दिव्य स्वभाव, भगवान श्रीकृष्णांसारखा दिव्य स्वभाव म्हणजे त्यांच्यासारखा आध्यात्मिक दिव्य ध्येय आपल्याला प्राप्त होईल. म्हणजेच काय, आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ, आणि जेव्हा होतो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो, तेव्हा आपल्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं. आपली आध्यात्मिक स्वरूप स्थिती, जी मूळ वैधानिक स्थिती आहे, आपली मूळ आध्यात्मिक स्थिती आहे, ती प्राप्त होते. आपण शुद्ध जीवात्मा बनतो, शुद्ध भक्त. जसे येताना आपण भौतिक प्रकृतीत संग करण्यापूर्वी असतो, असे विशुद्ध सत्व असं बनतो. आणि जीवात्मा म्हणून आपण शुद्धच असतो. आपल्याला शुद्ध आध्यात्मिक आपली म्हणजे आपल्याला जो आहे तो देह जो आहे तर तो असतो. पण आपण भौतिक प्रकृतीशी संघ केला की आपल्याला भौतिक एक निवासस्थान शरीर मिळतं, आणि त्यामुळे आपण काय होतो, दूषित होतो या 3 गुणांनी. तर मग भगवान श्रीकृष्णांचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये आपण स्थिर झालो, म्हणजे ते प्राप्त केलं, तर भगवान श्रीकृष्णासारख्या दिव्य आध्यात्मिक देहाची आपण प्राप्ती करतो. आणि त्यामुळे काय होतं की स्थिर झाल्यामुळे म्हणजे आपण भगवत धामाची त्यामुळे प्राप्ती करतो. आणि मग असा मनुष्य जो असतो सृष्टीच्या वेळेला, म्हणजे सृष्टीची जेव्हा म्हणजे प्रलयाच्या वेळी त्याचा सृष्टी काय होतो, नाश होतो. ही जी भौतिक प्रकृती किंवा सृष्टी आहे तिचा. आणि जेव्हा उत्पत्ती होत असते तर त्यावेळेला काय होतं, पुन्हा ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती होते. म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस असतो तेव्हा सृष्टीची सगळी उत्पत्ती होते या भौतिक प्रकृतीची. आणि भगवंताचं जे ब्रह्माजीचं जेव्हा एक रात्र असते तर त्यावेळेला काय होतं, त्या भौतिक प्रकृती जी असते तर ती कशी होते, नाश पावते, प्रलय होतो त्यावेळेला. मग त्यावेळेला मग आपण पुन्हा जन्म घेत नाही. म्हणजे काय की प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही आणि उत्पत्तीच्या वेळेला जन्म घेत नाही. सृष्टीची कधी निर्माण होते, सृष्टीच्या वेळी का म्हटले तर सृष्टी कधी निर्माण होते, ज्यावेळेला उत्पत्ती होते. सृष्टीची निर्माण म्हणजे सृष्टी निर्माण केली जाते किंवा तिची उत्पत्ती केली जाते, म्हणून असं म्हटलंय सृष्टीच्या वेळी. म्हणजेच काय, तर जेव्हा ब्रह्माजी सृष्टी निर्माण करतात, जेव्हा त्यांचा दिवस असतो तर त्यावेळेला आपण पुन्हा म्हणजे ज्या काही लोकात आपण आहोत तिथून पुन्हा ह्या पृथ्वी लोकात किंवा याला मर्त्य लोक म्हणतात किंवा मृत्यू लोक, इथं पुन्हा पाठवले जात नाही. म्हणजे आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्याही नसतात, आणि आपण वैकुंठ धामात पोचलेला असतो, ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात. म्हणजे भगवंतांचं जे मूळ आध्यात्मिक जगत आहे मुख्य, तिथे पोचलेला असतो. आणि तिथून पुन्हा आपण परतून ह्या जगतात येत नाही. आणि समजा आलो म्हणजे येतच नाही, आणि त्यामुळे आपल्याला आपण आलोय आणि प्रलयाच्या वेळेला मग काय होतं, जीवात्म्यांची सगळी भौतिक शरीरं नष्ट होतात आणि एक चितकणच्या स्वरूपात राहतात. आणि त्याचा आकार केवढा आहे, तर केसाचं जे आपल्या अग्र आहे किंवा टोक आहे त्याचा 10,000 भाग, म्हणजे इतका छोटा सूक्ष्म जीवात्मा आहे आपला, म्हणजे आपला आत्मा आहे. तर मग ते आत्मे प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाहीत. म्हणजे त्यांना आश्रयाला भगवंतांच्याच पुन्हा चरण कमलांशी जावं लागतं, किंवा उच्च लोकात असे की जे नष्ट होत नाहीत तिथं स्थान किंवा आश्रयास जावं लागतं. मग असं कुठल्याही गोष्टींनी ते प्रलयाच्या वेळी व्यथितच होत नाही, कारण ते एकदा वैकुंठात पोहोचले की पुन्हा मृत्यू लोकात परतूनच येत नाही. आणि अशा पद्धतीनं आपण भगवत धामाची थोडक्यात प्राप्ती करू शकतो, आणि त्या ह्या सगळ्या समस्यांचं आपल्या निराकरण होतं. मग इथे चित्रात दाखवले पहा, हे जे आहे तर ते आध्यात्मिक जगतातलं गोलोक वृंदावन जे मुख्य वैकुंठ आहे, तर भगवान कसे आहेत पहा, त्यांचा जो निळा असा वर्ण आहे, नीलकांती आहे. त्यांचे सेवक सुद्धा तसंच आहे बघा, आध्यात्मिक माझा स्वभाव म्हणजे माझी दिव्य स्वभाव म्हणजे काय, भगवंतांसारखी प्रकृती देह प्राप्त होतोय बघा, सगळे तसेच आहेत. किंवा भगवंतांची चित शक्ती म्हणजे राधाराणी अलादिनी शक्ती जी म्हटलं जातं, तर ती भगवंतांप्रमाणेच आहे का, म्हणजे फक्त गौरवर्ण आहे.
तर मग सगळ्या माताजी ज्या आहेत तर त्या सगळ्या राधाराणीप्रमाणे स्वरूप आहे त्यांचं सगळ्यांचं. आणि सगळे जे प्रभूचे म्हणजे जे कोणी आहेत हे सगळे भक्त देवता उच्चकोटीचे शुद्ध भक्त हे सगळे कृष्णांप्रमाणे आहेत पहा. म्हणजे दिव्य आध्यात्मिक देहांची त्यांना प्राप्ती होते आणि त्याद्वारे ते आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. म्हणजे भगवान आणि भक्त हा फरक राहतोच. ते भगवान कसे आपले सर्वोच्च नियंत्रक आहेत, आपले स्वामी आणि आपण सेवक आहोत. मग स्वामी आणि सेवक यांच्यामध्ये फक्त राहतो फरक हा राहतोच. आपण कोण आहोत? चितकण आहोत, हो की नाही. आणि भगवान कसे आहेत तर म्हणजे जर भगवान अग्नी असतील तर आपण एक ठिणगी आहोत, किंवा भगवान समुद्र असतील तर आपण कोण आहोत तर एक त्याचा थेंब आहोत. तर हा आपल्यामध्ये फरक राहतोच. पण आपण त्या जगतात म्हणजे वैकुंठ लोकात गेल्यानंतर पुन्हा परतून येत नाही. आता आपण पुढे जाऊ. हा त्याची सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय सम्भवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिरः बीजप्रद पिताः. हरे कृष्ण माताजी. हे कोणते भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भौतिक प्रकृतीमध्ये हे सगळे जे जीवात्मे आहेत तर यांना काय करतात भगवान कृष्ण काय करतात तर तिच्या भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये हे जीवात्मे गर्भस्थ करतात, हो की नाही. आणि मग त्यानंतर आपली निर्मिती होते म्हणजे सगळ्यांची सर्व योनी सगळी शरीर म्हणजे 84 लक्ष योनी आणि शरीर. आणि ही का असतात एवढी तर आपल्या ज्या काही पूर्वकर्म असतात आणि आपल्या जन्मीच्या इच्छा असतात त्यानुसार एवढ्या सगळ्या योनी आणि शरीर असतात. मग ह्या सगळ्यांना बीज प्रदान करणारे भगवान कोण आहेत तर पिता आहेत. म्हणजे काय की ह्याच्यातून आपण समजून घेऊ की ब्रह्मलोकासहित सगळे लोक जे आहेत तर तिथे म्हणजे सगळीकडे आपल्याला हे म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला हे जीवात्मा आढळतात बरं का. मग आता या सर्व लोकांवर म्हणजे सगळ्या ग्रह लोकांवर असे जीव आहेत आणि ते काय आहेत तर भगवान श्रीकृष्णांची पराप्रकृती म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि भगवान श्रीकृष्णांची अपराप्रकृती म्हणजेच काय भौतिक शक्ती म्हणजे त्याद्वारे आपल्याला शरीर प्राप्त होतं. आणि पराप्रकृती म्हणजे काय आध्यात्मिक शक्ती त्याद्वारे आपला जीवात्मा म्हणजे जी आपला जो आत्मा आहे तर तो कसा आहे आध्यात्मिक आहे. म्हणजे ह्यांचा संयोग असतो जिकडं तिकडं आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण असं काय तर आपले सर्वांचे मूळ पिता आहेत आणि आपल्याला म्हणजे बीज प्रदान करणारे पिता आहेत पहा. म्हणजेच काय भौतिक जगतामध्ये आपल्यासारख्या जीवांची म्हणजे जी काही म्हणजे आपल्यासारख्या जीवांची जी पाठवणी केली जाते तर ती कशी होते तर भगवान काय करतात त्या भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला आपल्या पूर्वकर्मानुसार मग काय होतं तर हे प्रकट होतात जीव. पण त्यांची पाठवणी कशी करतात भगवान श्रीकृष्ण तर ते बीज प्रदाता पिता अशा रूपामध्ये भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये हे जीवात्मे काय करतात तर गर्भस्थ करतात आणि मगच हे असे वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या शरीरांमध्ये जीवात्मे प्रकट होतात. मग ती सृष्टी कोण प्रकट करतात मग तिथून पुढचं सृष्टीत प्रकट करायचं जीवात्मे प्रकट करायचं वेगवेगळे त्यांना शरीर हे सगळं जे असतं तर ते जे निर्माण आहे ते ब्रह्माजी करतात. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग ह्या वेगवेगळ्या योनी आणि ह्या वेगवेगळ्या शरीर अशा 84 लक्ष योनी आहेत पहा. मग ह्याच्यामधल्या म्हणजे मनुष्य जे आहेत तर ते म्हणजे 4 लक्ष आहेत पहा सगळ्या ग्रहावरती आणि इतर मग सगळ्या वेगवेगळ्या योनी आहेत. मग अशा पद्धतीनं 80 लक्ष योनीतून प्रवास झाल्यानंतर आपल्याला मनुष्य योनीमध्ये स्थान मिळतं पहा. म्हणजे किती मनुष्य जन्म दुर्मिळ आहे पहा. आणि आपल्याला ह्या योनीमधून शरीरामधून म्हणजे आपल्याला प्रवेश का मिळतो किंवा आपल्याला ही वेगवेगळी शरीर आपल्या पूर्वकर्म आणि आपल्या ज्या इच्छा असतात त्यानुसार मिळतात. म्हणजे आपल्या आसक्ती किती असतात पहा. म्हणजे इतक्या योनी म्हणजे आपण सगळ्या इतक्या योनीतून आपण भ्रमण केल्यानंतर मनुष्य जन्मात येतो आणि मग त्यानंतर त्या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मनुष्य जीवनाचं ध्येय कळलं तर ठीक आहे नाहीतर आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात येतच राहतो. हरे कृष्ण. हा त्याची पुढची स्लाईड. सत्वं रजस्तम इति गुणः प्रकृतिसम्भवाः निबध्यन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. हरे कृष्ण माताजी. भौतिक प्रकृती सत्व रज आणि यम तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुना जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता ही जी भौतिक प्रकृती आहे
तर ती कशी आहे, प्रकृतीच्या 3 गुणांनी बनलेली आहे, म्हणजे सत्व, रज आणि तम. मग आता जीव कसा आहे, दिव्य आहे. जीवात्मा म्हणून भगवान कसे आहेत, म्हणजे जसे दिव्य आहेत, म्हणजे भगवान कसे आहेत, त्यांना दिव्य आध्यात्मिक शरीर आहे. मग तसं जीव कसा आहे, तो पण दिव्य आहे, त्याला पण दिव्य आध्यात्मिक शरीर आहे. पण भौतिक जगतामध्ये काय होतं, हा जीव जेव्हा येतो तेव्हा त्याचा भौतिक प्रकृतीशी संग झाला की 3 गुणांनी बद्ध होतो आणि त्यामुळे त्याचा शरीराशी संपर्क येतो. त्याला एक शरीर प्रदान केलं जातं. कुणाला कुत्र्याचं दिलं जातं, मांजराचं, कुणाला देवतेचं, कुणाला मनुष्याचं, अशी विविध शरीरं दिली जातात. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना जशी शरीरं मिळालेली असतात, तर त्या शरीरांच्या अनुरूप त्यांना ह्या भौतिक प्रकृतीमध्ये कर्म करायला लागतं आणि त्यानुसार त्यांची कर्म घडायला लागतात. आणि त्यामुळे काय होतं, जी काही कर्म होतात तर त्यानुसार त्यांना सुख दुःख त्यांच्या जीवनामध्ये त्या शरीरानुसार जे काही कर्म घडतात त्याप्रमाणे ती येतच राहतात. अशा पद्धतीने जीव कसा होतो, 3 गुणांनी बद्ध होतो. आता आपण पुढे जाऊ. इथे चित्रात दाखवलंय पहा कशा पद्धतीने 3 गुणांनी जीव बद्ध झालाय आणि त्याचं चित्र आहे. दोर म्हणजे गुण, म्हणजे गुण या शब्दाचा अर्थ म्हणजे दोर असं सुद्धा होतं. मग त्या 3 दोरांनी कसा बांधला गेलाय पहा. मग असा बांधला गेलेला जो जीव आहे त्याला सोडवण्यासाठी कोण लागेल, दुसरा बांधला गेलेला जीवाचा उपयोग होईल का, तर नाही. मुक्तात्मा म्हणजे जो मुक्त जीव आहे, मग ते कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा भगवान श्रीकृष्ण. म्हणजे भगवान श्रीकृष्णांहून अभिन्न मानलं गेले गुरूंना, त्यांचं स्वरूपच मानलं गेलंय गुरूंना. आणि त्यामुळं गुरु काय करतात, आपल्याला भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला गेलं पाहिजे. ते मुक्तात्मा असतात आणि असे मुक्त पुरुषच किंवा भगवान कृष्ण गुरूंच्या माध्यमातून तेच आपल्याला त्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त करू शकतात. आता पुढे जाऊ आपण. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् कमलामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च नघ. हरे कृष्ण. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध आहेत. हरे कृष्ण. मग आता याच्यामध्ये समजून घेऊया की अनघ म्हणजे काय, अत्यंत निष्पाप असा अर्जुन आहे. मग त्याला भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणजे अत्यंत निष्पाप असा शिष्य आहे. आणि मग जो असा शिष्य आहे त्याला काय सांगतात भगवान, की सत्वगुण हा सगळ्यामध्ये निर्मळ असा शुद्ध असा प्रकाशमय. म्हणजे प्रकाश म्हणजे काय, तर जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश असतो, हो की नाही. मग आपली ज्ञानाने ही सगळी नवद्वारं असतात आपल्या शरीराची, ती कशी होतात, प्रकाशली जातात. म्हणून त्याला म्हटलंय जित्त प्रकाशमय आहे. आणि मग असं ज्ञानाने आपण युक्त होतो, म्हणजे आपला अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो, हो की नाही. म्हणजे जो सत्वगुणात व्यक्ती असतो तो रजतम गुणाच्या पलीकडे गेलेला असतो, सत्वगुणात स्थित झालेला असतो, म्हणून त्याला प्रकाशमयी म्हटलंय. आणि त्यामुळे काय होतं, ह्या गुणातून आपण शुद्ध सत्वगुणात जर गेलो तर आपल्याला म्हणजे शुद्ध भक्त आपण होतो किंवा मुक्तात्मा होतो आणि भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. आणि मग असं म्हणजे ज्ञान म्हणजेच प्रकाश, आणि म्हणून असा जो निर्मळ आणि शुद्ध गुण आहे म्हणजे या 3 गुणामधला तो म्हणजे सत्वगुण. मग आता मनुष्याला काय करतो, हा सगळ्या पापातून मुक्त करतो. म्हणजे इथे सगळ्या कशा असतात, परोपकाराच्या चांगल्या सत्वगुणी सात्विक कृती असतात. म्हणजे सगळ्या चांगुलपणाच्या कृती इथं घडतात त्या व्यक्तींकडून. आणि मग पापाचा तिथे अभावच असतो, म्हणजे पापाचरणी कुठली कृती त्यांच्याकडून होतच नाही का. मग असे जे सत्वगुणामध्ये असतात ते अत्यंत बुद्धिमान असतात. मग त्यांना हे माहिती असतं की भौतिक म्हणजे मनुष्य भौतिक दुःखाने हा तितकासा प्रभावी होत नाही, किंवा त्यांना काय माहिती असतं की भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करायची त्यांना व्यवस्थित अशी जाणीव असते. आणि मग सत्वगुणाचं म्हणजे एक म्हणजे प्रातिनिधिक म्हणजे कोण, तर आपण ब्राह्मण वर्णाचे लोक म्हणून, म्हणजे भरपूर बुद्धी असते त्यांना. आणि त्यामुळं बुद्धी आणि ज्ञान असल्यामुळे कसं असतं, भरपूर सुख. आणि त्यामुळे काय असतं, ज्ञानामध्ये उन्नत असल्यामुळे ते प्रगती करतात. आणि त्यामुळे काय होतं की सुख आणि ज्ञानाच्या भावनेने ते बद्ध होतात. म्हणजे काय, तर आता समजून घेऊया आपण की ज्याच्याकडे भरपूर तल्लख बुद्धी आहे, बुद्धिमान आहे, तो मग एखादा तत्ववेत्ता बनेल, वैज्ञानिक बनेल, उच्च पदावर असतील इंजिनियर किंवा अशा पद्धतीचा डॉक्टर, म्हणजे अशा उच्च विद्या विभूषित असतात ते. आणि त्यामुळे काय असतं, त्यांना भरपूर ज्ञान असतं आणि त्या ज्ञानामुळे काय होतं, ते ज्या पदावर पोहोचतात तिथे भरपूर सुख असतं. म्हणजे ज्ञान आणि सुख हे त्यांना पुरेपूर असतं आणि तिथे पापाचा अभाव असतो. मग त्यामुळे काय होतो, इकडे धोका काय असतो, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंभाव वाढतो की मला जे ज्ञान आहे ते म्हणजे
सगळ्यांपेक्षा जास्त मला ज्ञान आहे किंवा मला जे ज्ञान आहे ते म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ज्ञान सगळं माझ्याजवळ आहे. आणि त्यामुळे ह्या भावनेनीच म्हणजे ह्या अहंकाराच्या भावनेनीच सत्वगुणामध्ये ते बांधले जातात. म्हणजेच काय, तर सुख आणि ज्ञान ह्या भावनेनीच ते बद्ध होतात. अशा पद्धतीने सत्वगुणी व्यक्तीचं म्हणजे घडत राहतं. मग त्यामुळे काय होतं, हा एखादा वैज्ञानिक असतो, एखादा उत्तम तत्ववेत्ता असतो, किंवा उत्तम असा म्हणजे तो एक प्रकारचा म्हणजे डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, अशा उच्च पदावर स्थित व्यक्ती असतो. मग ते पुन्हा पुन्हा असं वैज्ञानिक किंवा तत्ववेत्ता अशा वेगवेगळ्या उच्च पदावर स्थित अशा म्हणजे पदापर्यंत पोहोचलेल्या ज्या व्यक्ती असतात, अशा स्वरूपात तो जन्म घेऊन येतो. मग सत्वगुणातला जो व्यक्ती असतो तो आपले सुख आणि ह्या ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतो. आणि त्यामुळं त्याचं पुन्हा पुन्हा तो बांधला जातो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला त्या पृथ्वी लोकावर जन्म घेऊन यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने तो सत्वगुणामध्ये बांधला जातो. आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी शुद्ध सत्वगुणामध्ये म्हणजे शुद्ध सत्वगुणाची प्राप्ती करणं अत्यंत अवघड बनतं. मग आता ह्या सगळ्यांना पण समजून घेऊया की सत्वगुण सुद्धा काय करतो, तर सगळ्या चांगल्या परोपकारी कृती काय करतात, तर आपला अहंकार किंवा अहंभाव वाढवतात. आणि सगळ्यांना असं वाटतं त्या गुणामध्ये बांधलं गेलो की माझ्यासारखं सर्वश्रेष्ठ ज्ञान कुणालाच नाही. आणि ही जी भावना आहे तर ती काय करते, आपल्याला सत्वगुणामध्ये बांधते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपला जो मिथ्या अहंकार आहे किंवा खोटा अहंकार आहे की मीच करता आहे किंवा मलाच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, तर हे सगळं आपण विभूतींचं ज्ञान घेतलंय भगवंतांच्या 10व्या अध्यायामध्ये. 11व्या अध्यायामध्ये पण आपण सगळं पाहिले की भगवंतांनी कसं विश्वरूप दर्शन आपल्याला दिलं आणि कसं त्यांचं अनंत असं म्हणजे विश्वरूप म्हणजे अनंत रूपात असं पसरलेलं असं म्हणजे सर्वव्यापी असं विश्वरूप आहे. म्हणजे सर्व काही काय आहेत, तर भगवान आहेत. मग हे सगळं आपण जाणलं आणि आपल्याला सर्व काही बुद्धी, आपल्याला त्यानंतर विचार किंवा जे काही आहे ते सगळं भगवानच आपल्याला देत असतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मिळतं. आणि म्हणून आपण या मिथ्या अहंकारातून की मी करता आहे किंवा कर्तेपणाची भावना आहे, तर ती आपण त्यागली पाहिजे. म्हणजे आपण काय होऊ, शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊ. आता आपण पुढे रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हरे कृष्ण. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण. हा, मग आता असंख्य न संपणाऱ्या वासना, वासना म्हणजे तीव्र इच्छा. म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो की आता आपण त्याला मूल्यांकन केलं तर पहिला अंक मूल्यांकनातला म्हणजे पहिली स्थिती, तर त्याला म्हणायचं इच्छा. मग दुसरी स्थिती म्हणजे ती कामना किंवा काम. आणि त्याच्या पुढे न संपणारी इच्छा म्हणजे अशी जी असते म्हणजे तीव्र अशी, तर ती वासना किंवा कामामध्ये येते. म्हणजे तिसरं मूल्यांकन म्हणजे तिसरं ग्रेड थोडक्यात. मग अशा असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळवण्याची इच्छा. रजोगुणी व्यक्ती कसा असतो, तर त्याला म्हणजे अत्यंत म्हणजे न संपणाऱ्या इच्छा आणि न संपणाऱ्या असंख्य वासना म्हणजे तीव्र इच्छा म्हणजे डीप डिझायर लस्ट ज्याला म्हणतो, तर अशा त्याला असतात. आणि अशा महत्वाकांक्षेमुळे काय होतं, रजोगुणामध्ये तो स्थित होतो. आणि मग त्यामुळे काय होतो, देह म्हणजे तो देहधारी जीव जो असतो तो सकाम कर्माशी बांधला जातो. म्हणजे प्रत्येक कर्म त्याचं फलाशेनेच केलं जातं पहा. मग आता रजोगुणामध्ये स्थित जो व्यक्ती असतो, तर तो काय करतो पहा, तर तो काय करतो, तर तो प्रत्येक गोष्टीमध्ये उपभोग घेण्याची त्याच्यामध्ये तीव्र आकांक्षाच असते पहा. आणि मग त्यामुळे काय होतं, अधिकाधिक इंद्रिय तृप्ती घेण्याच्या मागे लागतो. मग त्याला समाजातून म्हणजे किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करायची असते. त्याला कसं वाटतं, मला सुंदर पत्नी हवी किंवा सुंदर घर हवं, मग गोंडस मुलं हवी, म्हणजे असं सगळं छान छान गोष्टींची त्याला इच्छा असते. आणि हे सगळं रजोगुणी व्यक्तीचं लक्षण आहे बरं का. आणि मग तो अशाच गोष्टींच्या मागे लागतो. मग तो अत्यंत कठोर परिश्रम करतो. मग दिवस रात्र तो सतत म्हणजे त्या सगळ्याची धडपडत असतो. आणि मग त्या कर्माच्या फळांच्या म्हणजे ज्या आशा करतो, त्यामुळे त्या कर्मामुळेच तो बांधला जातो बा. मग आपल्या पत्नीला, मुलाबाळांना, समाजाला संतुष्ट ठेवायला, आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यांना समाधानी ठेवायला मग कर्म करत राहतो. मग हे सगळं कर्म रजोगुणीच असतं पहा. म्हणजेच काय, मग अशा सगळ्या सकाम कर्मांशी तो बांधला जातो, अशा सकाम इच्छामुळे. मग आत्ताच्या काळामध्ये पहा, ही जी आधुनिक संस्कृती आहे, तर ती रजोगुणी
सत्वगुणामध्ये प्रगत झाली पहा. म्हणजे इथे चित्रात पहा, पहिल्यांदा आपल्या पहिल्या चित्रात आपण इथे सत्वगुणी व्यक्ती पाहिला होता पहा. सत्वगुणी व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे म्हणजे अशा साधू व्यक्तीच्या, तर तो सत्वगुणी चांगुलपणाच्या कृती करत होता. मग आता इथे या चित्रात पहा, तर हा सगळ्या म्हणजे अशा आसक्ती असतात, न संपणाऱ्या इच्छा, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये निर्माण होतात. मग हा रजोगुण आहे त्याच्या संपर्कात आल्यामुळे. हा सत्वगुण कसा असतो पहा, म्हणजे तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे कसा बनतो व्यक्ती, हे चित्रात दाखवलं होतं. त्यानंतर मग आता मीच काम करत असतो, म्हणजे प्रत्येक क्रमाला फलदायी परिणाम असतो, फलाशयानेच तो कर्म करत असतो. मग तो रजोगुणात बांधला जातो पहा. मग आताची संस्कृती मी जसं सांगितलं, तर ती रजोगुणाला म्हणजे बढावा देणार आहे किंवा रजोगुणाकडे आपल्याला नेणारी आहे. मग पूर्वीच्या काळी सत्वगुणामध्ये जी राजाची प्रजा असायची ती स्थित असायची, आणि राजा म्हणजे तो राजर्षी असायचा, त्याला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं जायचं, वैदिक ज्ञान दिलं जायचं, आणि त्याच्याकडे प्रजेचं संरक्षण, प्रजेचं पालन पोषण ही तर जबाबदारी असायचीच, पण प्रजेला आपल्या किंवा तेथील नागरिकांना ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या जंजाळामध्ये पडण्यापासून पण संरक्षण द्यायचं, म्हणजे जे कर्तव्य असायचं ते राजाकडे असायचं पहा. म्हणून राजाला काय सम्राट किंवा देवासमान मानलं जायचं. म्हणजे भगवान म्हणतात पहा 10व्या अध्यायामध्ये, म्हणजे लोकांमध्ये सम्राट म्हणजे मी आहे, माझं स्वरूप आहे. राजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं ते रूप आहे. म्हणजे जो प्रजाप्रमुख म्हणजे जो राजा असायचा, तर तो भगवंता समान मानला जायचा पहा, कारण तो ह्या सगळ्या दिव्य ज्ञानामध्ये स्थित असायचा. आणि तो काय करायचा, तर भगवंताविषयीचं हे दिव्य ज्ञान आपल्या प्रजेला, नागरिकांना देण्याची त्याची जबाबदारी असायची, की जेणेकरून ते देखील आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नत होतील आणि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून ते काय करतील, तर ते भगवत धामाची प्राप्ती करतील. आणि हेच मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. मग हे सुद्धा लक्ष त्यांना समजावून सांगणं ही सुद्धा राजाची जबाबदारी असायची, आणि अशा पद्धतीचं ज्ञान देणं ही सुद्धा राजाची जबाबदारी असायची. म्हणून राजाश्रया मध्ये ही सगळी गुरुकुल असायची, आणि तिथे वेगवेगळे आचार्य असायचे. अशा पद्धतीने आपली गुरुकुल म्हणजे जी होती, आणि मंदिर असायची, आणि प्रत्येक ठिकाणी मंदिर असायचं. म्हणजे मंदिर आणि गुरुकुल हे काय होती, आपली शक्तिस्थान होते, आपली ज्ञान मिळवण्याची, आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची प्रगत केंद्र होते का. मग अशा पद्धतीने आपली जी गुरुकुल संस्था ही म्हणजे जी होती, तर ती वैदिक प्रणालीमध्ये अशा पद्धतीने ती पूर्णतया प्रगत अशी होती, ज्याद्वारे आपण उन्नत असू, म्हणजे आपल्या अनेक मागच्या पिढ्या उन्नत होत्या. तर हे आपण समजून घेतलं. मग आताची संस्कृती कशी रजोगुणाकडे नेणार आहे, मग त्यामुळे काय, तर ती आपल्याला मग रजोगुणातून आपलं पतन होऊन तमोगुणाकडे नेते. म्हणजे रजोगुणामध्ये जे कर्म करतो आपण, त्याद्वारे आपण आसक्तीद्वारे कर्म करतो. मग आपण काही कृती चुकीच्या जर घडल्या तर, किंवा काही कृती गंभीर घडल्या, तर त्याद्वारे आपण तमोगुणामध्ये पण पतित होतो, आणि पुढे तमोगुणातून आपण नरकीय ग्रहामध्ये पण पतित होतो, म्हणजेच काय, किंवा निम्न योनीमध्ये पतित होतो. म्हणजे आताची संस्कृती कशी आहे, रजोगुण आणि तमोगुणाकडे नेणारी आहे. आणि जी वैदिक प्रणाली आमचं जेव्हा आचरण असायचं किंवा वैदिक ज्ञानाचं, त्यावेळेची संस्कृती कशी होती, आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित करणार होती, की ज्यामुळे आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ आणि त्याद्वारे भगवत धामाची प्राप्ती करू. हा यातला फरक आहे. म्हणजे पहा, जर सत्वगुणातल्या व्यक्तीला म्हणजे शुद्ध सत्वगुणामध्ये म्हणजे जेव्हा तो शुद्ध सत्वगुणामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्याचे प्रयत्न होतात, तेव्हा तो जर बांधला जात असेल भरपूर सारं सुख आणि ज्ञानाने, आणि त्याला जर मोक्षाची संधी नसेल, तर मग रजोगुणामध्ये बद्ध झालेल्या माणसांविषयी आपण काय बोलणार, हो की नाही. म्हणजे त्यांच्याविषयी आपण कल्पनाच करू शकत नाही ही सगळी. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची. हा. तमस तमसत्त्वज्ञानजं विद्धिं मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हरे कृष्ण माताजी. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता ह्यातून समजून घेऊया की तमोगुण म्हणजे काय आहे. तर तो म्हणजे एक प्रकारचा म्हणजे आपला अज्ञानातून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे तमस म्हणजे अंधकार, म्हणजे अज्ञान म्हणजेच अंधकार मानलं जातं. मग आता तमोगुण म्हणजे काय, तर हा सर्व देहधारी जीवांचा म्हणजे आपल्या जीवात्म्यामध्ये म्हणजे जो आहे, तर तो काय आहे, मोह आहे. म्हणजे मोह म्हणजे काय, तर ते आपण आता समजून घेऊया. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला
आपण अशा ज्या कृती करत असतो की ज्याद्वारे म्हणजे ज्या मूर्खपणाच्या सगळ्या कृती होतात आणि त्याद्वारे आपण काय होतो तर म्हणजे अधिकाधिक आपण पतित होत असतो. तर अशा ज्या सगळ्या ज्या कृती असतात तर त्यामुळे काय होतं की आपण पतितच होत असतो म्हणजे आपल्या मोहाद्वारे. तर अशा सगळ्या ज्या कृती म्हणजे कुठल्या असतात पहा. तर उदाहरण घेऊया. तर एखादा मनुष्य पाहतो की आपल्या आजोबांचा पण मृत्यू झालाय. आपला सुद्धा मृत्यू होणार आहे आणि आपण जन्म देणारी मुलं सुद्धा मृत्यूपंथात जाणार बरं का. आणि मनुष्य मरते हे आपल्याला पक्क माहितीये. पण तरी सुद्धा आपल्याला मृत्यू निश्चित असून सुद्धा आपण कसा मूर्खपणे धनसंचय करतो पहा. म्हणजे आणि आपल्या हृदयात जो स्थित आहे सनातन आत्मा म्हणजे जो कसा आहे अविनाशी आहे, सनातन म्हणजे संपूर्ण शाश्वत. तर त्याची उपेक्षा करून आपण काय करतो असं धन मिळवण्यातच दिवस रात्र म्हणजे परिश्रम करतो. मग ह्यालाच म्हणायचं प्रमाद म्हणजे. आणि मग आता असे लोक कसे असतात तर मूर्खपणामुळे आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नती करण्याचंच उत्सुक नसतात का, अत्यंत आळशी असतात. आणि त्यांना सत्संगाचं निमंत्रण दिलं तर त्यांना त्याच्यात अजिबात स्वारस्य नसतं. किंवा रजोगुणामध्ये नियंत्रित असतात जसे मनुष्य. आणि ते अत्यंत सक्रिय असतात रजोगुणामध्ये. म्हणजे ते त्यांचे इम्पल्सिव्ह बिहेवियर्स म्हणतो म्हणजे अशा क्षणिक कृती असतात आणि अत्यंत उत्साही असतात कारण त्यांना आसक्ती असतात ना न संपणाऱ्या. हे पण मिळवीन ते पण मिळवीन असं पण करेन तसं पण करेन हे जे लोक असतात की नाही एका वेळी सगळे गोष्टी करणारे हे सगळे रजोगुणी बरं का. आणि काहीच करावं असं नाही वाटणारे आणि सतत आळस प्रमाद असे असणारे म्हणजे तर ते लोक म्हणजे कसे तमोगुणी बरं का. मग आता तमोगुणी लोकांचं आणखी एक लक्षण म्हणजे काय ते आवश्यकतेपेक्षा अधिक झोपतात. म्हणजे आता 6 तास पुरेशी झोप असते आपल्याला हो की नाही. मग आता तमोगुणी जो मनुष्य असतो तो निदान 10 ते 12 तास तो झोपतोच पहा. म्हणजे तो सदैव त्यामुळे काय होतो त्या झोपेमुळे नैराश्यात ढकलला जातो खिन्न राहतो. मग मादक पदार्थांचं सेवन किंवा झोपेच्या आहारीच गेलेला असतो मग किंवा धूम्रपान व्यसनाधीनता किंवा ड्रग ॲडिक्शन्स अशा सगळ्या गोष्टींमध्ये तो अडकतो. आणि त्यामुळे काय होतं की तो बद्ध होतो. म्हणजेच काय की असे जे लोक असतात त्यांना कधी ना वस्तूचं यथार्थ स्वरूप समजतच नाही. आणि ते सगळ्या मूर्खपणाच्या कृती करतात पहा. आणि त्यामुळे त्यांची प्रगती न होता काय होते अधोगतीच होते. आणि मग त्यामुळे जो म्हणजे जो तमोगुणात स्थित असलेला व्यक्ती असतो, तर तो काय होतो, अशा त्याच्या मूर्खपणाच्या कृती, की ज्या त्याच्याही कल्याणासाठी योग्य नसतात आणि समाजाच्या पण कल्याणासाठी नसतात, अशाच तो करत असतो आणि त्याद्वारे तो पतनास कारणीभूत होऊन त्या कर्मामध्ये बद्ध होत असतो आणि अशा पद्धतीनं तो म्हणजे अनेक खालच्या योनीमध्ये ढकलला जात असतो. अशी परिणिती तमोगुणामध्ये बद्ध झालेल्या जीवाची होत असते. आता पुढे ते येणारच आहे. आता पुढे जाऊ आपण. हां, माताजी. हरे कृष्ण माताजी. सत्वं सुखे संजयति रजा कर्माणि भारता ज्ञानम् आवृत्य तु तमः प्रमादे संजयत्युता. हरे कृष्ण माताजी. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण माताजी. हां. मग आता सत्वगुणी मनुष्य असतो तो आपल्या कर्माने आणि तात्विक शोधाने संतुष्ट असतो. मग आता एखादा तत्वज्ञानी, वैज्ञानिक आहे किंवा एक शिक्षण तज्ञ असतं बरं का. ते आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये असे अत्यंत समाधानी असतात आणि त्यांना काय वाटत असतं आपणच सर्वश्रेष्ठ आहोत. आपल्यापेक्षा कुणी म्हणजे आपल्यापेक्षा कुणी असं ज्ञानामध्ये स्थित नाहीच आहे आणि त्यामुळे ते समाधानामध्ये असतात आणि त्यामुळे त्यांना कर्माने किंवा त्यांच्या ह्या तात्विक शोधाने ते संतुष्ट असतात आणि म्हणजेच ते कर्माने बांधले जातात थोडक्यात. मग आता रजोगुणी कसे असतात सकाम कर्मामध्ये संलग्न असतात. म्हणजे आपल्याला शक्य तितके धनार्जन करूया म्हणजे आपण अर्थार्जन करू आणि मग त्यांचा सत्कार्यासाठी उपयोग करू आपण. मग कधी-कधी रुग्णालयाला दान देतात ते, धर्मार्थ संस्थांना दान देतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी आसक्ती असते त्यांना आपलं नाव मोठं व्हावं, समाजात सन्मान व्हावा. मग अशा म्हणजे वेगळ्या संस्थांना दान देतात, अनाथालयांना देतात किंवा अशा वृद्धाश्रमांना आणि स्वतःला असं नाव समाजामध्ये मान प्रतिष्ठा असं ते स्वतःला मिळवतात आणि सकाम कर्माशी बांधले जातात पहा. मग तमोगुणी व्यक्ती असतो त्याचं काय होतं तर त्याचं जे काही घडतं ते कसं घडतं तर त्याचं ज्ञान आच्छादितच असतं कामाच्या आवरणाने. मग तमोगुणाच्या प्रभावामुळे काय होतं जे काही मनुष्य करतो ते ना स्वतःच्या कल्याणासाठी करतो कर्म ना इतरांच्या कल्याणाकरती. म्हणजे अशा सगळ्या मूर्खपणाच्या कृती त्याच्याकडून घडतात किंवा प्रमादयुक्त कृती घडतात. त्यामुळे त्यांचं पतनच होतं. म्हणून तो काय त्याचं ज्ञान काय होतं आवृत्त म्हणजे झाकलेलं असतं अशा अशुद्धीने किंवा कामाच्या आवरणाने. त्यामुळे तो मूर्खपणाशी बांधला जातो. म्हणजे ते चित्रात दाखवलंय पहा. म्हणजे सत्वगुणात स्थिती असतात त्यांना काय होतं ते आपल्या सुखाने बांधतात. म्हणून त्यांना हे स्वर्ग लोक, उच्च कोटीचे लोक, जन, तप, माहिती तिथं स्थान मिळून देवतासारखं जीवन जगायला मिळतं.
मग हे जे असतात सकाम कर्माशी बांधलेले रजोगुण आहेत, मग ते मनुष्य वगैरे बनून असे धनवान व्यक्ती वगैरे असे बनून अशा पद्धतीनं सकाम कर्म करण्यात गुंतलेले असतात. आणि मग तमोगुणी असतात ते काय करतात, त्यांचं ज्ञान आवृत्त असतं मूर्खपणाचे, त्यामुळे त्यांचं पतन होऊन मग त्यांना पशुयोनीमध्ये स्थान मिळतं, मग ते पशुयोनीमध्ये ढकलले जातात. अशा पद्धतीने आपल्या कर्माशी बांधले जाऊन आपल्याला त्यानुसार देह प्राप्त होतात. मग आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. हे भारता, कधी कधी रजगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजगुण, सत्वगुण आणि तमोगुण याचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण, सत्वगुण आणि रज याचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण माताजी. मग कधी कधी रजोगुण असतो तो तमोगुण आणि सत्वगुण यांच्यावर वरचढ ठरतो, आणि मग त्यामुळे काय होतं, तर सत्वगुण आहे तो प्रमुख होतो. मग कधी कधी रजोगुण सत्वगुणावर तमोगुण वरचढ ठरतो, आणि मग तो म्हणजे तमोगुण हा वरचढ ठरतो का. मग कधी कधी तमोगुण सत्वगुण यांच्यापेक्षा वरचढ रजोगुण होतो आणि तो त्यांचा पाडाव करतो, म्हणजेच रजोगुण प्रमुख होतो. आणि अशी वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा, म्हणजे आपण रस्सीखेच पाहतो की नाही, टग ऑफ वॉर, तर तसे जो जास्त प्रभावी असतो तर तिकडे आपल्याला खेचतो तो गुण, आणि त्यामुळे काय होतं, तर आपण त्या गुणाच्या प्रभावाखाली येतो आणि त्यानुसार आपलं या भौतिक प्रकृतीमध्ये कर्म घडतं. मग तो गुणाचा प्रभाव असेल, म्हणजे त्यांनी पाडाव केलेला असेल या दोन गुणांवरती, म्हणजे तो वर्चस्व त्याचा असेल, तर आपण सत्वगुणी कृती करू. आपल्यावरती तमोगुणाचं वर्चस्व असेल तर आपण तमोगुणी कृती करू. आपल्यावर रजोगुणाचं वर्चस्व असेल ह्या इतर दोन गुणांपेक्षा, तर आपल्या रजोगुणी कृती घडते. असं घडतच राहतं हे चक्र, असं निरंतर, म्हणजे ही स्पर्धा अशी तर सुरूच राहते. म्हणजे प्रत्येक गुणाचं वर्चस्व कमी जास्त होतच राहतं. म्हणजे जो जास्त प्रभावी तिकडे आपण खेचले जातो. असं नेहमीच नित्य निरंतर होत असतं. आणि तेच आपल्या दिवसातल्या पण वेगवेगळ्या क्षणी हे होत असतं. म्हणजे असं नाही की काही दिवस आपण सत्वगुणात राहू, काही दिवस आपण रजोगुणात राहू, असं नाही होत. तर आपल्या दिवसातले पण आपण कृती अभ्यासून पहा. मग सत्वगुणी कृती कुठल्या आपल्याला कळतील, रजोगुणी कुठल्या कृती होतात त्या कळतील, तमोगुणी, म्हणजे आपण असा हा जो आलेख असतो हा कमी जास्त दिवसातून सुद्धा होत असतो का. दिवसाचे सुद्धा 3 भाग आहेत. सकाळचा जो ब्राह्ममुहूर्तापासूनचा वेळ असतो ना, सूर्योदयापर्यंत, तो सत्वगुणाचा वेळ असतो. मग दिवस जेव्हा उजाडतो सूर्योदय ते दुपारपर्यंत, तर तो रजोगुणी, म्हणजे साधारण संध्येपर्यंत. आणि मग संध्याकाळ आपण म्हणतो ना, सूर्यास्तानंतरचा काळ आणि रात्र, मग तो म्हणजे तो तमोगुणी. आणि जो दुपारचा म्हणजे सूर्योदय होऊन जो म्हणजे संध्या म्हणजे सूर्यास्त तो रजोगुणी मानला जातो. मग अशा पद्धतीने 3 गुणांचं वर्चस्व राहतं आणि त्यानुसार आपल्या कृती घडतात. आणि ही निरंतर स्पर्धा चालूच राहते. आता पुढे जाऊ आपण. हा, हे कसं, जिकडं ज्या गुणाचं प्राबल्य तिकडं आपलं जे असतं तर ते आपल्यावर वर्चस्व राहतं, आणि त्या गुणाच्या अधिपत्याखाली आपण येऊन कर्म करतो. ते इथं चित्र दाखवले रस्सिकेचं. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण माताजी. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सद्गुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हा, जेव्हा क्षमा असेल, देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात, म्हणजे आपला जो देह आहे त्याची 9 द्वारे आहेत. म्हणजे काय, तर आपल्या 2 नासिका, त्यानंतर 2 डोळे म्हणजे 4 झालं, एक मुख म्हणजे 5 झालं, मग जननेंद्रिय म्हणजे 6 झालं, मग त्यानंतर आपली जे गुदद्वार आहे तर ते झालं 7, त्यानंतर 2 कान झाले, म्हणजे 8 आणि 9. म्हणजेच काही जी 9 द्वार आहेत ती जेव्हा आपली ज्ञानाने प्रकाशित होतात, म्हणजे सत्वगुणामध्ये काय होतं, तर आपल्याला सगळ्या गोष्टी या यथार्थ स्वरूपात, वास्तविक स्वरूपात ज्या जशा आहेत त्या आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यामुळं त्या पाहता येतात, आणि त्या गोष्टींचं यथार्थ ज्ञान होत असतं. आणि म्हणून काय म्हटले की ही सगळी द्वार ही ज्ञानाने प्रकाशित होतात. म्हणजे कानाने आपण जे यथार्थ, जी सत्य परिस्थिती आहे तीच आपण ऐकू, म्हणजे जे आहे तेच आपल्याला समजेल कानाने ऐकून. डोळ्यांनी आपण जे समोर सत्य दिसतं तेच आपल्याला जाणता येईल, ताडता येईल. अशा पद्धतीने प्रत्येक इंद्रियाने आपल्याला यथार्थ वास्तविक जे स्थिती असते किंवा परिस्थिती असते तर ती आपल्याला समजते. आणि मग अशा पद्धतीनं असं जेव्हा प्रत्येकाला समजणार तेव्हा तो सत्वगुणामध्ये स्थित असतो, किंवा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा त्याला अनुभव येतो. म्हणजे सत्वगुणामध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं
आपल्या आत्म्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे काय होतं, देहाची जी द्वार आहेत ती जरी भौतिक असली तरी त्याद्वारे आपण ज्ञानामध्ये स्थित असल्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे जे यथार्थ आहे ते जसंच्या तसं आपल्याला पाहता येतं. आणि म्हणून त्याला काय म्हटले, नवद्वार प्रकाशित होतात. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे आपल्या इंद्रियावर संयम पण येतो थोडक्यात. आणि म्हणून म्हणजे काय म्हटलंय की सत्वगुणामध्ये जो अशी त्याची द्वारा जी ज्ञानाने प्रकाशित होतात, तर त्यामुळे काय होतं, त्याला यथार्थ तर पाहताच येतं, पण त्याद्वारे तो शुद्ध सत्वगुणामध्ये सुद्धा भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे प्रगती करून स्थित होऊ शकतो. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण माताजी. हे भरतवर्ष, जेव्हा रजोगुणामध्ये वृत्ती होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्व प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा काय होतं, अत्याधिक आसक्ती. म्हणजे काय की त्याला सतत ह्या न संपणाऱ्या इच्छा सत्वगुणी व्यक्तीला इतक्या असतात की त्या आसक्तीशी तो बांधला जातो. आणि त्यामुळे काय होतं की सगळ्या सदैव आपलं जीवनमान स्थान उंचावण्यासाठी त्याच्या सदैव मनात लालसा, न संपणाऱ्या आसक्ती, इच्छा असतात. मग राहण्यासाठी त्याला घर असेल तर त्याला राजवाडाच बांधू वाटतं, तसं घर बांधू वाटतं. प्रयत्नांची त्यासाठी तो पराकाष्ठा करेल. मग जणू काही तो दिवस रात्र त्या घरामध्ये नित्यच वास करणार आहे असं त्याला वाटतं. किंवा इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये इतकी इच्छा तीव्र असते की इंद्रिय तृप्तीला त्याच्या अंतच नसतो. मग तो सदैव कुटुंबासोबत आपल्या घरात राहून निरंतर इंद्रिय तृप्तीच करायची त्याला इच्छा असते. म्हणजे त्याच्या इच्छांना कधी शेवटच नसतो, अंतच नसतो, अशी रजोगुणी माणसाची इच्छा असते. आणि त्यामुळं काय होतं की हा अनियंत्रित इच्छांद्वारे तो या गुणामध्ये बांधला जातो. इथे चित्रात दाखवले अनियंत्रित संपत्ती, म्हणजे अनियंत्रित इच्छा, त्यामुळे अतिशय संपत्ती सगळी जगातली हवी असं वाटतं त्याला. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक सुंदर गोष्ट, इथे हिरा दाखवलाय तो सुद्धा माझ्याकडे पाहिजे असं वाटतं. सुंदर स्त्री आपल्याला पाहिजे, असं सगळं जे काही आहे ते आपल्याला सगळं जगातलं सर्वश्रेष्ठ कसं मिळेल ह्या प्रयत्नात तो प्रयत्नांची म्हणजे ह्या प्रयत्नात तो असतो आणि पराकाष्ठा करत असतो. दिवस रात्र तो कष्ट करत असतो. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रगट होतात. हरे कृष्ण माताजी. हा, मग जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा काय होतं, तर आता पहा, ज्ञानाचा अभाव म्हणजेच तिथं प्रकाश नाही, म्हणजेच अंधकार आहे. म्हणजेच काय, तिथं म्हणजे तिथं अंधकार आहे म्हणजेच काय, तर निष्क्रियपणा, मूर्खपणा ही लक्षणं असतात. म्हणजे आपल्या विकृत इच्छेनुसार व्यर्थच कर्म करण्यात ही गुंतलेली असतात लोक. आणि ते सगळ्या मूर्खपणाच्याच कृती करत असतात की ज्याचा त्यांनाही उपयोग नाही आणि समाजालाही उपयोग नसतो. मग त्यांच्याकडे योग्य जरी कार्यक्षमता असली तरी ते काहीही प्रयत्न करत नाहीत. मग ह्याला म्हणायचं मोह. म्हणजे त्यांच्या अशा मोहाद्वारे तर बद्ध होतात. आणि त्या ठिकाणी मग चेतना जरी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये पण म्हणजे आत्मा आहे जो भगवंतांचा अंश आहे, पण ते त्यांचं जीवन निष्क्रियच असतं, कारण ते काहीही प्रयत्न करत नाहीत कार्यक्षमता असून. मग ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. तमोगुणी व्यक्ती असे असतात. मग त्यामध्ये ते वेगवेगळ्या ज्या व्यसनं आहेत तर त्याच्याकडे ओढले जातात, किंवा वेगवेगळ्या म्हणजे वाईट कृत्यांकडे, गुन्हेगारीकडे ते ओढले जातात. कारण सगळं नैराश्यच असतं आणि सगळ्या मूर्खपणाच्या कृती की ज्याचा त्यांनाही उपयोग नाही आणि समाजालाही नाही. आणि त्यामुळे काय होतं, तमोगुणामध्ये ते बद्ध होतात त्यांच्या अशा प्रकारच्या मोहामुळे. आणि त्यामुळे काय होतात, तर ते पतनास कारणीभूत होतात. आता आपण पुढे जाऊ. इथे चित्रात दाखवले पहा कशा पद्धतीने व्यसनाधीनता होते आणि कसा असतो तो व्यक्ती. हा त्याची वाचून. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. कृष्ण. मग जेव्हा मनुष्य सत्वगुणामध्ये मृत्यू पावतो तर त्यांचं मृत्यूनंतर प्रत्येक गुणातल्या व्यक्तीचं काय होतं तर ते आपण समजून घेणार आहोत. मग आता सत्वगुणामध्ये मृत्यू झाला तर महर्षी म्हणजे महर लोक, म्हणजे जन, तप, मह, हे सगळे उच्च लोक आहेत बरं का. या उच्च पवित्र ग्रहावर त्यांना स्थान मिळतं, तिथं ते जातात. म्हणजेच काय, त्या ठिकाणी दैवी सुखांचा ते उपभोग घेतात. असे जे ब्रह्म लोक आहेत, जन लोक आहेत, वीर लोक आहेत, तप लोक आहेत, तर इथे सगळे सत्वगुणी लोक असतात. आणि मग ते अशा पद्धतीने तिथं सुख उपभोगतात. आणि मग असे जे असतात म्हणजे जे लोक, तर ते असे शुद्ध सत्वगुणामध्ये जर त्यांनी भौतिक म्हणजे हे जगातून जरी ते आलेले असले आणि भौतिक जगतामध्ये हे सगळे लोक आहेत, म्हणजे भौतिकच लोक आहेत, जरी हे उच्च लोक असले तरी. तर इथं जरी त्यांनी स्थान प्राप्त केलं असलं तरी त्यांनी जर भक्तिमय प्रेममय सेवा केली तर ते शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊन वैकुंठाची प्राप्ती करतात. अन्यथा काय होतं, तर ती तिथली सुख उपभोगतात. आणि परिणामी काय की आपल्या ह्या भौतिक जगतामध्ये सगळी अशुद्धी आहे, हो की नाही.
मग सत्वगुण हाच भौतिक जगातला सर्वात शुद्ध गुण आहे. आणि मग हे सगळे निरनिळ्या जीवांसाठी निरनिळ्या प्रकारचे ग्रहलोक आहेत. मग सगळ्यात शुद्ध असे सत्वगुणी असतात. तर ते त्यांचा जेव्हा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो म्हणजे सुखाने आणि ज्ञानाने ते बांधलेले असतात. मग ते भगवंतांचे महान भक्त महर्षी निवास करत असलेल्या अशा उच्चतर पवित्र लोकांमध्ये त्यांना स्थान मिळतं. मग इथे चित्रात पहा म्हणजे हे जे नारद मुनी आहेत तर हे सगळे जे असे उच्च म्हणजे जन लोक किंवा तप्प लोक किंवा महर्षी लोक तर महिर लोक किंवा महर्षी लोक म्हणतात तर तिथं त्यांना स्थान मिळालं की जिथं नारद मुनी सगळीकडे सगळ्या लोकात ग्रहण करण्याचं वरदान त्यांना मिळालेलं आहे. असे मुक्तात्मा आहेत नारद मुनी जे आहेत. मग ते अशा लोकांमध्ये ग्रहण कुठल्याही वेळी ते सदैव म्हणजे कुठल्याही लोकांमध्ये पोहोचू शकतात पहा. ते त्यांचं हे चित्र आहे. तर महिर लोकातील लोकांना ते उपदेश करतानाचं चित्र आहे. आता पुढे जाऊ आपण. कर्मणस्तु कृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजस्तस्तु फलं दुःख अज्ञानं तमसः फलम्. हरे कृष्ण माताजी. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि सत्वगुणांमध्ये असेच म्हटले जाते. परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पुण्यकर्माचं फळ शुद्ध असते म्हणजे काय की पुण्यकर्म म्हणजे सगळे सात्विक कृती सत्वगुणामध्ये घडतात. मग त्याचं फळ सगळं म्हणजे कसं असतं तर शुद्ध म्हणजे सगळे जे ऋषी मुनी असतात किंवा जे असे असतात तर त्यांनी काय केले तप किंवा भक्तिमय प्रेममय सेवा केली मग त्यांना त्याची फळं शुद्ध मिळाली. उच्च लोकांमध्ये स्थान मिळालं त्यांना हो की नाही. म्हणजे अशा उच्चतर ग्रहामध्ये त्यांना स्थान मिळतं असं जे असतात. मग मंदिरांची यात्रा करतात किंवा तीर्थस्थळांना भेटी देतात परिक्रमा करतात असे जे लोक असतात तर ते त्यांना फळं शुद्ध मिळतात म्हणजे त्यांच्या कृतींची मग ती पुण्यकर्म ठरतात म्हणून त्याचं फळ कसं असतं शुद्ध असतं. मग इथं पहिलं चित्र पहा. मग ते सत्वगुणामध्ये असतात. रजोगुणामुळे काय होतं केलेल्या कर्माचं फळ म्हणजे काय असतं तर त्यांचं ते कर्म जे असतं सुखाकरता केलेलं असंख्य त्यांच्या वासना आणि आसक्तीपोटी ते कर्म निष्फळच ठरतं. म्हणजे एखाद्याला मोठी इमारत बांधायची गगनचुंबी तर ते बांधून होण्यासाठी खूप कष्ट उपसावे लागतील. संपत्तीचा पुरवठा त्याला पाहिजे. धनासाठी कठोर परिश्रम करायला लागतील. मग बांधकाम करणाऱ्या सगळ्या कामगारांना पण शारीरिक श्रम घ्यायला लागतील. म्हणजे सगळं हे दुःखच आहे बरं का. आणि मग या रजोगुणाच्या प्रभावाखाली एवढं सगळं दुःख म्हणजे कर्म म्हणजे दुःखदायक कर्म आपण करतो. आणि मग ह्या सगळ्यांपासून फक्त थोडंफार मानसिक समाधान एवढंच असतं की हे घर माझं आहे, हा पैसा माझा आहे, ही संपत्ती माझी आहे. पण हे वास्तविक सुख आहे का तर बिलकुल नाही. हे फक्त काय आहे तर भौतिक आपली म्हणजे इंद्रिय तृप्ती आहे. मग इथे चित्रात दाखवले पहा रजोगुणामुळे केलेल्या कर्माचं फळ कसं असतं दुःखच असतं. त्याच्या वाटेला दुःखच येतं. मग आताची जी संस्कृती आहे आधुनिक तर इथे काय आहे हे अशा उंच टोलेजंग इमारती बांधतो घरं बांधतो. मग हे सगळं काय आहे तर रजोगुणाचं आपल्या न संपणाऱ्या आसक्तीपोटी आपण फार मोठा बंगला घेऊ मग दोन बेडरूमचा फ्लॅट असेल तर 3 बेडरूमचा घेऊ. मग 3चा ज्याच्याकडे असेल त्याला वाटतं की 5 बेडरूमचा घेऊ. मग ज्याच्याकडे मारुती कार असेल त्याला वाटतं आपण इनोवा घेऊ. म्हणजे ही सगळी काय आहेत आपल्या आसक्ती ज्या आहेत तर त्या आपल्याला रजोगुणामध्ये बांधतात आणि त्यामुळे त्याचा शेवट कसा असतो दुःखदायक असतो. एवढंच समाधान असतं की हे माझ्याकडे आहे आणि हे माझं आहे. पण ही सगळी भौतिक इंद्रिय तृप्ती असते. त्याचं हे उदाहरण आहे आत्ताची आधुनिक संस्कृती. आणि आता तमोगुणामुळे केलेल्या कर्माचं फळ म्हणजे काय मूर्खपणा. म्हणजे इथं डेड एंड दाखवलं बघा. इतर जिना हा संपलाय हा रस्ता संपलाय. म्हणजे काय की त्या आपल्याला पूर्णपणे प्रमाद आणि मोहाच्या कृती आणि त्या आपल्याला म्हणजे आळसाकडे नेणाऱ्या अशा कृती असतात. आणि त्याद्वारे काय होतं आपल्या मूर्खपणाच्या कृती ठरतात आणि त्यामुळे त्या आपल्याही फायद्याकरता नसतात आणि समाजाच्याही फायद्याकरता नसतात. आणि त्यामुळे असा माणूस अज्ञानी असतो. त्याने केलेल्या कर्माची परिणती सगळ्या दुःखामध्ये होतं आणि त्यामुळे तो पशु योनीमध्ये पतित होतो किंवा निम्नस्तर योनीमध्ये त्याला स्थान मिळतं. आणि म्हणून तमोगुणामुळे केलेल्या कर्माचं फळ म्हणजे काय असतं मूर्खपणा असतो. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण माताजी. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता सत्वगुण जे आहेत तर त्याच्यापासून ज्ञान मिळतं पहा. म्हणजे काय तर सत्वगुणामध्ये जी व्यक्ती आहे तर ती कशी असते ज्ञानामध्ये उन्नत असते. आपण अभ्यासला सत्वगुणात म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आपल्याला एक करता येईल की आधुनिक संस्कृती जरी फारशी आपल्यासाठी हितकारक नाहीये पण आपल्याला कृष्ण भावनामृताचा हा जो म्हणजे आपल्याला कृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे कृष्ण भावनेचा हा जो आपल्याला इस्कॉनच्या माध्यमातून आपल्याला कृष्ण भावनेचा जो अभ्यास करायला मिळतो तर त्यामुळे काय होईल
समाजामध्ये सत्वगुणाचा विकास होईल पहा. आणि जेव्हा सत्वगुणाचा विकास होतो तेव्हा लोकांना काय होतं, यथार्थ स्वरूप, जे वास्तविक स्वरूप, यथार्थ म्हणजे जे वास्तविक, यथार्थ स्वरूप म्हणतात पहा भगवद्गीता, जे जशी आहे तशी भगवंतांनी सांगितले. मग तसं यथार्थ स्वरूप जे आहे, वास्तविक स्वरूप जे खरं स्वरूप आहे, त्या स्वरूपात आपण पाहू शकतो पहा. मग त्यामुळं काय होईल, तर असं यथार्थ स्वरूप आपल्याला समजू शकेल. तर मग तमोगुणी लोकांचं कसं, ते पशुवतच असतात, म्हणून त्यांना या वस्तूंना यथार्थ रूपामध्ये पाहता नाही येत. मग तमोगुणी जे लोक असतात तर ते काय करतात, तर ते अशा त्यांच्यावर तमोगुणाचा प्रभाव असल्यामुळं प्राण्याची ते हत्या समजा त्यांनी केली, एखाद्या पशुची हत्या, तर पुढील जन्मी त्याच पशुकडून आपण मारले जाऊ. हे वास्तविक ज्ञानाचं शिक्षण नसल्यामुळे ते स्वैराचारी किंवा दायित्वहीन बनतात का. मग असा स्वैराचार थांबवायचा असेल तर सामान्य लोकांमध्ये सत्वगुणाचा कसा विकास करता येईल ह्याचं शिक्षण आपण द्यायला पाहिजे. आणि मग असं जर शिक्षण मिळालं सत्वगुणाचं लोकांना, तर यथार्थ वस्तूचं ज्ञान झाल्यामुळं, आपल्याला यथार्थता समजल्यामुळं प्रत्येक गोष्टीतली, आपण विवेकी बनू, विचारी बनू, आणि मग आपलं जीवन कसं बनेल, सुखी, समाधानाचं, असं वैभवशाली बनेल. आणि सगळे लोक सुखी आणि समृद्ध होतील पहा. म्हणून मग श्रील प्रभुपाद काय म्हणतात, की जगातले काही टक्के, म्हणजे तर संपूर्ण जगातले काही टक्के म्हणजे किती, फक्त 1% लोकसंख्या, जगाची जगाची 1% लोकसंख्या, तिचा जर कृष्ण भावनेमध्ये विकास झाला आणि ती सत्वगुणात स्थित झाली, तर संपूर्ण जगभर सुख आणि समाधान आणण्याची शक्यता आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीने श्रील प्रभुपादांनी किती यथार्थ स्वरूपात सांगितले पहा. आणि म्हणून कृष्ण भावनामृत आंदोलनाचा आपण प्रसार आणि प्रसार करण्यासाठी जे काही जमतील ते सगळे प्रयत्न, त्या सेवा आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण भगवान श्रीकृष्णांची एक प्रकारे सेवाच केली पाहिजे. श्रील प्रभुपाद यांचं जे इस्कॉनच्या माध्यमातून आपलं कृष्ण भावनामृत आंदोलन आहे, त्याचा आपण भाग बनण्याचा प्रयत्न करून सत्वगुणामध्ये स्थित व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय होईल, जग कसं आहे, आता रज आणि तमोगुणाच्या आहारी गेले. मग शांती आणि समृद्धीची तिथे शक्यताच नाहीये. रजोगुणी लोक एकतर लोभी असतात, इंद्रिय तृप्तीच्या लालसेला त्यांच्या अंतच नसतो पहा, लोभातनं उत्पन्न होतं. आणि मग ह्या मनुष्यांच्याकडे पुरेसं धन, इंद्रिय तृप्ती करण्याची पुरेशी साधनं असली तरी त्यांना मनःशांतीही नसते आणि सुख आणि समाधान नसते, कारण त्यांना लालसा असते आणि ती कधीही संपत नाही. मग रजोगुणामध्ये स्थित असलेल्या मनुष्याला म्हणजे असं सुख शांती कधी लाभतच नाही. मग खरोखर जर सुखी व्हायचं असेल तर त्याला काही धन आणि संपत्तीचा उपयोग नाही होऊ शकणार, त्याचं सहाय्य नाही होणार. तर तिथे कृष्ण भावनामृतच त्याला उपयोगी पडेल. आणि म्हणून कृष्ण भावनेचा आपण अभ्यासाद्वारे किंवा त्याच्या विकासाद्वारे स्वतःला सत्वगुणा आपण काय केलं पाहिजे, उन्नत केलं पाहिजे. आणि मग रजोगुणी मनुष्य केवळ मानसिकदृष्ट्या दुःखी असतो असं नाही, तर त्याचा व्यवहार किंवा व्यवसाय कष्टप्रद असतो. आपली प्रतिष्ठा राखायला तो पुरेसं धन मिळवण्यासाठी अनेक युक्त्या योजना करतो. मग कुठल्याही प्रकारे तो एन प्रकाराने धन मिळवतो. मग असं सगळं त्याचं जीवन कष्टदायक असतं. सगळ्या चुकीच्या कृती तो करतो, म्हणजे धन मिळवण्यासाठी किंवा आपल्या प्रतिष्ठा राखण्यासाठी, पुरेसे आपल्याला मानसन्मान मिळण्यासाठी एन प्रकारे असं सगळे तो प्रयत्न करत असतो. पण तमोगुणाचे लोक मूर्खच बनतात आणि आपल्या परिस्थितीमुळे निराश झाल्यामुळे ते नशा किंवा मादक पदार्थांच्या, म्हणजे अशा म्हणजे जे असतात तर त्यांच्या व्यसनांचाच आधार घेतात पहा. आणि अशा रीतीने ते अज्ञानात अधिक पतित होत जातात आणि त्यांचं जीवन कसं बनतं, अंधकारमय बनतं. आणि म्हणून काय म्हटलं, तमोगुण हा प्रमाद, मोह आणि अज्ञानातून उत्पन्न होतो. आता पुढे जाऊ आपण. आता इथे चित्रात पहा, सत्वगुणी व्यक्तीचा चेहरा कसा पहा, सात्विकता इथे पण आहे, किंवा रजोगुणी व्यक्ती कसा आणि तमोगुणी व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या भावावरून आपल्याला कळतं पहा, त्याचं प्रकटीकरण. पुढे जाऊ आपण, पुढच्या चित्रात पण आहे. हा, त्याच्या पुढची स्लाइड घेऊ, त्याच्या पुढे. ऊर्ध्वं सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. हरे कृष्ण माताजी. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. हरे कृष्ण माताजी. मग सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये, त्यांना ब्रह्म किंवा उन्नत लोक जिथं असतात, उच्चतर लोक असतात, तिथे त्यांना स्थान मिळतं. ब्रह्मलोक हा तुच्छ लोक आहे, तर तिथे त्यांना स्थान मिळतं पहा. म्हणजे सत्वगुणामुळे ते उन्नत जीवन जगत असल्यामुळे त्यांना उच्च लोकात स्थान मिळतं. मग रजोगुणी म्हणजे इथं विमानाचं चित्र आहे पहा, ऊर्ध्वगतीने, उच्च गतीने विमान आकाशात वर उडते ना, मग त्याच्यासाठी आपण हे लक्षात ठेवू. मग रजोगुण असतो तिथं काय असतं, मिश्रण असतं सत्व तमोगुणाचं, मग तो मनुष्य शुद्ध नसतो. मग रजोगुणामध्ये स्थित असलं तर तो पृथ्वीवर एखादा राजा, धनवान मनुष्य बनतो आणि त्याच्या अशा मिश्र गुणामुळे त्याचं अधोगती होते पहा. मग अशा पद्धतीने तमोगुणी लोक तर यंत्राच्या सहाय्याने बरेच उच्चतर लोकात जायचा प्रयत्न करतात, पण त्याला ते जमत नाही. मग आता कनिष्ठ गुण म्हणजे कुठला, तर तमोगुणी. तर ते कसे असतात, तर ते अशा तमोगुणाच्या वृद्धीमुळे त्यांचे मध्ये सगळ्या मूर्खपणा
रजोगुणाच्या कृती आणि तसंच कार्य असतात आणि ते अशी घातक कृत्यच करण्यात गुंतलेले असतात पहा. आणि मग त्यामुळं मानव योनी आहे त्याच्या खालोखाल म्हणजे जे पक्षी आहेत किंवा पशु आहेत, सरपटणारे प्राणी किंवा वृक्ष, अशा 80 लक्ष अजून योनी आहेत. मानव 4 लाख योनी सोडले तर. मग तमोगुणाच्या विकासामुळे काय होतं, तर मनुष्याची या अधम योनीमध्ये काय होती, तर अधोगती होते. आणि मग तमसेचा काय अर्थ, तर जो उच्चतर प्रगती न करता केवळ तमोगुणातच राहतात. म्हणजे तमसाचा शब्दशः अर्थ हा की जो अशा पद्धतीनं म्हणजे ते अंधकारमय जीवनच जगतात. आणि म्हणून तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्यांना सत्वगुणांच्या पर्यंत जर उन्नत व्हायचं असेल तर ती संधी म्हणजे काय आहे, तर कृष्ण भावनेचा विकास. आपण कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे आणि कृष्ण भावनामृताचं आपण पालन केलं पाहिजे किंवा कृष्ण भावनामृताचा आपण विकास केला पाहिजे. आणि तर आपण काय होतो, निश्चितच सत्वगुणामध्ये स्थित होऊ. आणि जो कोणी या संधीचा लाभ नाही घेणार तर त्याचं काय होईल, नरक लोकात पतन होईल किंवा काय होईल, तो कनिष्ठ गुणातच राहील. मग इथे दाखवले पहा, विमान कोसळताना म्हणजे पतन होताना. आता आपण पुढे जाऊ. हो तरी पुढची slide. हा, मग इथे चित्रात लोक दाखवलेत पहा इथे. तर आपण पाहूया. तर इथे पहा आता इथे सत्य लोक ब्रह्माजींचा तो उच्च लोक आहे. म्हणजे हा पृथ्वी जो आहे त्याला काय म्हणायचं, भूलोक. मग हा भूवर लोक, पृथ्वी म्हणजे पृथ्वीलोक, भूलोक, परतलोक. हा मध्यभागी आहे. इथे वर 7 लोक आहेत आणि हे खाली 7 लोक आहेत. मग हा भूवर लोक. तर मग इथं यक्ष आणि म्हणजे हे असे राहतात इथे. म्हणजे भूवर लोकांमध्ये पितृलोक पण म्हटलं जातं त्याला. म्हणजे आपले सगळे पितर तिथं असतात. मग जे असे म्हणजे ज्यांना शरीर जे काय म्हणतात पुढची गती मिळालेली नाहीये तर असे सगळे पितर इथं असतात. मग आता हा स्वर्गलोक किंवा त्याला इंद्रलोक म्हणतात. म्हणजे हेवनली प्लॅनेट. म्हणजे तिथं सगळी पृथ्वीच्या दशलक्ष पट तिथं सुख असतात पहा. मग तिथं हे सगळे उपदेव म्हणजे हे सगळे देव देवता डेमिगॉड्स हे राहतात सगळे. मग आता इथं मोहर लोक म्हणजे इथं महर्षी तप म्हणजे असे जे तप केलेले असे जे असतात उच्च कोटीचे जीव असतात ते असतात. मग जनलोक इथं हे सप्तर्षी राहतात जनलोकामध्ये. मग तपलोक म्हणजे पण इथं असे महत्वाचे तपस्वी महर्षी असे राहतात. म्हणजे उच्च कोटीचे मुक्तात्मे असे राहतात. आणि सत्यलोक म्हणजे इथं ब्रह्माजी म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे सत्यलोक किंवा ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्माजींचा निवास असतो. मग आता पृथ्वीच्या खाली म्हणजे पृथ्वीलोकाच्या हे 7 लोक म्हणजे पाताळाचे हे भाग आहेत. मग अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ हे आहेत. तर हे 7 काय आहेत, तर हे लोअर प्लॅनेट्स. म्हणजे हे काय आहेत, तर हे सगळे पाताळाचे भाग आहेत. म्हणजे हायर प्लॅनेट म्हणजे हे ऊर्ध्वलोक आलं. मध्यलोक म्हणजे काय आलं, तर पृथ्वी. आणि मग हे लोअर प्लॅनेट म्हणजे काय, तर हे पाताळ लोक आलं. तर अशा पद्धतीने म्हणजे हे सगळे लोक आहेत. आणि ह्या 14 लोकांची निर्मिती ब्रह्माजी करतात. मग आता ही जी म्हणजे जी दुर्गा देवी आहे म्हणजे ही मायाशक्ती आहे. तर तिचा म्हणजे ह्या पृथ्वी म्हणजे जो पृथ्वी लोक आहे तर इथं जी भौतिक प्रकृती आहे तर इथं जीवात्मा येतात आणि आपले भोग पूर्ण करण्यासाठी येतात. मग इथं त्यांची भौतिक प्रकृती जी असते ह्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे हे सगळं ब्रह्मांड आहे. तर ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये भौतिक जी प्रकृती आहे तर तिथे ती 3 गुणांनी बद्ध असते आणि तिच्या नियंत्रणाखाली कार्य होत असतं. भौतिक प्रकृती च्यावर ही दुर्गा देवी म्हणजेच मायाशक्ती भगवंतांची जी आहे ते बहिरंगा शक्तीचं म्हणजे प्रकटीकरण आहे. तर तिचं ह्या भौतिक सृष्टीवर नियंत्रण असतं. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावात प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा करता प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणी नाही. म्हणजे जेव्हा मनुष्याला यथार्थ समजतं तेव्हा त्याला समजतं की प्रकृतीचे हे 3 गुण हेच करता असतात. आपण करता नसतो. मग तो सगळ्या ह्या सर्व गुणांच्या पलीकडे असणारे परमपुरुषांना पण जाणतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना तो जाणतो. आणि जेव्हा अशा पद्धतीनं त्याला हे ज्ञान होतं की भौतिक प्रकृती आहे तर तिचे 3 गुण हे करता असतात आणि त्यामुळं आपल्याकडून कर्म घडतात. आणि मग सर्व प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असे कोण आहेत, भगवान
भगवान श्रीकृष्ण ते स्वामी आहेत, हे प्रकृती जी आहे तर तिचे स्वामी आहेत. आणि ते म्हणजे तिची जी नियंत्रण करणारी शक्ती आहे, मायाशक्ती, तिचे हे स्वामी आहेत. त्यामुळे ते त्या नियंत्रक शक्तीचे स्वामी असल्यामुळं ते त्याच्या पलीकडे आहेत. आणि त्यामुळं ते जेव्हा अशा पद्धतीनं जाणतात, योग्य ज्ञानामध्ये स्थित होऊन असं मनुष्य जाणतो, तेव्हा त्याला भगवंतांच्या आध्यात्मिक स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजेच काय, तो 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होतो, कारण हे दिव्य ज्ञान भगवंताविषयी त्याला प्राप्त होतं. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी. हा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हा. हरे कृष्ण. आता कृष्ण भावनामृते कृष्ण भावनामृतामध्ये प्रगती केलेला माणूस कसं दिव्य स्थिती प्राप्त करू शकतो, त्याच्यावर हा श्लोक आहे. आपल्याला कुणी विचारलं तर आपण उत्तर देऊ शकतो. तर देहधारी जीव म्हणजे आपल्याला हा देह जरी असला तरी कृष्ण भावनेमध्ये भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली येऊन आपण काय करू शकतो, तर ह्या भौतिक शरीराशी संबंधित या 3 गुणांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. म्हणजे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये राहून ह्या आपल्या वर्तमान जीवनामध्ये आपण 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो आणि आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होऊ शकते. आणि हे सगळं झाल्यामुळे काय होतं, आपल्याला मृत्यूनंतर आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. आणि त्यामुळे आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या समस्याच नसतात. या दुःखापासून आपण मुक्त होतो आणि याच जीवनामध्ये आनंदाचा, अमृताचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे काय, तर आपण मुक्तात्मा म्हणून जीवन जगतो, प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होतो. मग यासाठी विधी काय सांगितलंय, तर कृष्ण भावनामृताचा, कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण निश्चितच म्हणजे ह्या वर्तमान जीवनामध्ये, ह्या भौतिक प्रकृतीमध्ये, ह्या भौतिक देहामध्ये म्हणजे आपण असून सुद्धा, म्हणजे देहधारी आत्मा असून सुद्धा प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊन आपण आनंदमयी असे अमृतमयी असं म्हणजे अमृत जे आहे तर ते उपभोगतो. म्हणजेच काय, भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण 3 गुणातून मुक्त होतो आणि मग आपलं आपण मुक्तात्मा बनून जीवन जगत असतो, आनंद घेत असतो, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. आणि जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेला आपण भगवत धामाची प्राप्ती करतो, की अशा लोकात जातो की जिथून पुन्हा कधीही परतून येणार नाही. मग असा कुठला लोक आहे, तर आध्यात्मिक जगत म्हणजेच कुठला वैकुंठ लोक, म्हणजेच कोण, म्हणजेच त्याला काय म्हणतात, मुख्य वैकुंठाला काय म्हणतात, तर गोलोक वृंदावन. तर अशा लोकांची आपण प्राप्ती करतो. आता पुढे जाऊ. हे जुने झालेत व्हिडिओ, त्यामुळे हे ओपन होत नाहीत माताजी. पुढे जाऊया. हरे कृष्ण माताजी. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने प्रश्न म्हणजे पुन्हा प्रश्न विचारला की त्रिगुणांच्या अतीत असणाऱ्या मनुष्याची मग लक्षणं काय, आणि मग तो कसा ओळखला जातो, त्याचं आचरण कसं असतं आणि प्राकृतिक गुणांच्या तो पलीकडे कसा असतो. म्हणजेच काय, आपण आपल्याला जेव्हा म्हणजे गुरूंना आपण शरण जातो, म्हणजे काय, तद्विधी प्रणिपातेना, गुरूंना शरण जा, मग त्यांची सेवा करा आणि मग त्यांना प्रश्न विचारा नम्रपणे. अर्जुनाने असे कृष्णांना शरण जाऊन नम्रपणे प्रश्न विचारले आणि मग त्याच म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण आहेत. मग तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन हे ज्ञान घेतोय. मग तसंच भगवान जे आहेत तर त्यांना शरण तो गेल्यामुळे त्यांच्याकडून ज्ञान मिळते. तसं आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आलं पाहिजे, त्याद्वारे आपल्याला शिष्य म्हणून ज्ञान मिळतं पहा, आणि त्याद्वारे आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत होऊ शकतो. मग हे सगळं ज्ञान आता अर्जुनांना कृष्ण देत आहेत. मग आता त्या प्रश्नाचं उत्तर काय देतात ते आपण पाहूया. तर पुढे जाऊ. हो, तरी पुढचा श्लोक. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह याची उपस्थिती असताना त्याचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्याची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्ये अविलिचित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन किंवा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडेही समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे,
त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊ की भगवान काय म्हणतात, जो प्रकाश, आसक्ती किंवा मोह यांची उपस्थिती असताना देखील द्वेष करत नाही. म्हणजेच काय, तर तो कुणाचाही द्वेष करत नाही. त्याच्यामध्ये द्वेष भावना नसते, त्याला कशाची लालसा नसते. भौतिक देहाने बद्ध झालेला जीव जरी असला, भौतिक जीवात तो राहत असला, तरी त्रिगुणांच्या एका कुठल्या तरी नियंत्रणाखाली तो असतोच, त्रिगुणांपैकी एका गुणाच्या. मग जेव्हा आपण वास्तविक देहाच्या बाहेर जातो तेव्हा प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो. पण देहामध्ये बद्ध असेपर्यंत आपण मग कसं पाहिजे, उदासीन असलं पाहिजे. मग आपल्याला देहबुद्धीचं आपल्याला विस्मरण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण स्वतःला संलग्न केलं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं की आपली जी इंद्रिय तृप्ती करण्याची जी कर्म असतात, आपली जी काही कर्म असतात इंद्रिय तृप्तीची, तर ती आपली कर्म कुठे होतात, आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करतो आपण, समर्पित करतो स्वतःला. मग त्यामुळे काय होतं, आपली इंद्रिय तृप्ती आपोआपच थांबते आणि मग मनुष्याला हे देहाची आवश्यकताच लागत नाही. देहाच्या आज्ञांचं किंवा आदेशांचं पालन करण्याची काही आवश्यकताच पडत नाही. आणि मग शरीरामधील प्राकृतिक जे गुण आहेत, कुठल्या तरी एका गुणाच्या प्रभावाखाली आपण असणारच, ते कार्य करतीलच. पण आपला आत्मा काय करतो, स्वतःला अशा क्रियांपासून अलिप्त ठेवतो. मग तो अलिप्त कसा होतो, तर आपल्यामध्ये इंद्रिय तृप्ती करण्याची म्हणजे भोग घेण्याची इच्छाच उरत नाही. आणि तशी इच्छा उरत नसल्यामुळं किंवा तो करत नसल्यामुळं तो देहाच्या बाहेरही जाण्याची त्याला इच्छा होत नाही. आणि अशा दिव्यावस्थेत आपण स्थित झाल्यामुळे भक्त कसा बनतो, मुक्तात्मा बनतो. पहा, म्हणजेच काय, प्राकृतिक गुणांच्या बंधनातून आपण मुक्त होतो. मग अशी जी दिव्यावस्था असते तेव्हा मनुष्याला या आसक्ती किंवा ह्या सगळ्या लालसा इच्छा नसतात. मग तथाकथित मान अपमान हे सुद्धा त्याला काही आवश्यक वाटत नाही. म्हणजे भगवंतांचे नित्य आपण दास आहोत, सेवक असत, तर मान अपमानाचा प्रश्नच म्हणजे निर्माण होते. मग तो कृष्ण भावनेमध्येच कर्म करतो. पहा, कोणी त्याला मान देतो किंवा अपमान करतो याचा तो विचार नाही करत. मग कृष्ण भावनेसाठी अनुकूल कर्मांचा तो स्वीकार करतो. मग अशी कुठलीही वस्तू, मग दगड असो नाही तर सोनं असो, त्याला काही गरजच पडत नाही, त्याच्यासाठी समानच असतं दगड आणि सोने. मग ह्या गोष्टींचा त्याला मिळालेलं, म्हणजे सोनं मिळाले तरी त्याचा कृष्ण भावनेसाठी कसा उपयोग करता येईल आणि दगड मिळाला तरी त्याचा कृष्ण भावनेसाठी कसा उपयोग करता येईल, ह्याचाच तो विचार करतो. मग कृष्ण भावनावित व्यक्ती कर्म कसं करतो, तर म्हणजे त्याला जो कोणी सहाय्य करत असतो कृष्ण भावनेला, नंतर त्याला तो आपला मित्र समजतो. आणि मग तो आपल्या शत्रूंचा काही द्वेष नाही करत, सर्वांकडे समभावनेनं पाहतो, एकाच स्तरावर. म्हणजे भौतिक जीवनाशी त्याला कसलंही कर्तव्य राहत नाही. आणि मग म्हणजे सामाजिक राजकीय असे जे परिणाम घडत असतात आपल्या जीवनामध्ये, वेगवेगळे समाजाचा आपण भाग असतो. आणि या समाजाचा भाग म्हटल्यावर इथं जे राजकीय म्हणजे उलटापालट होत असते, ह्या कशाशी त्याला कर्तव्य राहत नाही. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तो कुठलंही कर्म करत नाही. त्याचं प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी होतं. आणि असा मनुष्य स्वतःसाठी काहीच करत नाही. पहा, आणि असं त्याचं आचरण घडतं तेव्हा त्याला दिव्य अवस्था प्राप्त झाली असं म्हणतात. म्हणजे असा मनुष्य कसा होतो, गुणातीत होतो. म्हणजे जसे हे नारद मुनी आहेत पहा, तर ते कसं होते, गुणातीत आहेत, मुक्तात्मा आहेत. आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत आणि अनेक म्हणजे भक्तांचे, भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचे ते गुरु सुद्धा आहेत. प्रल्हाद महाराज आहेत, ध्रुव महाराज आहेत, अनेकांचे ते गुरु आहेत. आणि असे ते भक्तीचाच प्रसार करतात. त्यांच्या जीवनातलं ध्येय काय आहे, तर भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं, भगवत भक्तीचा ते प्रसार करतात. भक्ती देवींना ते घरोघरी पोहोचवतात. आता आपण पुढे जाऊ. व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान् समतीतान् ब्रह्मभूयाय कल्पते. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतः या भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, म्हणजे जो मनुष्य आहे सर्व परिस्थितीत काय होतो, एकनिष्ठ होऊन पूर्णतः म्हणजे भगवंतांशी एकनिष्ठ होतो, दृढ श्रद्धा आणि विश्वासाद्वारे. आणि आपल्या सगळ्या भावना आहेत, तो म्हणजे आपली जी सगळी क्रिया आहेत किंवा आपल्या सगळ्या कृती आहेत, तो भगवंताच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्येच तो अर्पण करतो. पहा, म्हणजे कृष्णांच्या प्रित्यर्थच तो काम करतो. मग कधी राम, नारायण इत्यादी रूपांचा श्रीकृष्णांचा जो विस्तार आहे त्यांची पूजा करतो, अशी असंख्य रूप आहेत. मग अशा पद्धतीनं तो भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या कुठल्याही अशा रूपाच्या सेवेमध्ये संलग्न झालेला असतो. मग तो दिव्यावस्थेत मानला जातो. मग असा जो माणूस असतो तो गुणातीत असतो. मग भगवंतांची अशी सगळी रूप सगळ्याकडे आपल्याला पाहायला मिळतात सर्वत्र. मग श्रीकृष्ण किंवा त्यांच्या विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये जो संलग्न होतो मनुष्य, तो कसा होतो, म्हणजे अगदी सहज गुणातीत होऊ शकतो. पहा, म्हणून आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांना तात्काळ शरण जाऊन आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून कसे मुक्त होऊ हे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी पहा,
म्हणजे भगवान सांगतात की माझं स्वरूप म्हणजे काय आहे, तर सच्चिदानंद, म्हणजे शाश्वत, संपूर्ण आनंद देणारं आणि ज्ञानाने युक्त. मग तसेच आपण आत्मा म्हणून आहोत, जीवात्मा म्हणून गुणांनी समान आहोत. आपण परिमाणाने भिन्न आहोत, म्हणजे सोनं आणि सोन्याच्या खाणीचा अंश, म्हणजे तर ते असतंच. म्हणजे एक सोन्याचा कण हा सोन्याच्या खाणीचा एक भाग असतो, तसं जीव हे भगवंतांचे अंश आहेत. मग आपण आध्यात्मिक स्वरूप स्थितीत म्हणजे गुणात्मक दृष्ट्या सोन्याप्रमाणेच म्हणजे श्रीकृष्णांप्रमाणेच आहोत. मग व्यक्तिगत स्वरूप आपलं कसं आहे, तर त्याचं भिन्नत्व नित्य आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळं म्हणजे देह शरीर मिळालीत. पण आपण जेव्हा अनन्य भक्तीने शरण जातो, तेव्हा भगवान आणि भक्तामध्ये हे प्रेमाचं आदान प्रदान असतं. म्हणून आपल्याला वेगवेगळी शरीर आहेत, म्हणजे आपलं स्वरूप स्थिती वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला वेगळं स्वतंत्र असं शरीर दिलंय भगवंतांनी, आणि भगवंत आपल्यापासून वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं वेगळं स्थान आहे, ते श्रेष्ठत्व आहे, त्यांचं सर्वश्रेष्ठत्व आहे. आणि आपण कसे असं कनिष्ठ आहोत, म्हणजे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये हा फरक राहतोच. आणि मग त्याद्वारे आपण भगवंतांची सेवा करतो. मग जेव्हा आपल्याला एखाद्या राजाचा उदाहरण आपण घेऊया, की वैयक्तिक सहाय्यक व्हायचंय, तर त्या राजाचा प्रिय होण्यासाठी किंवा सहाय्यक होण्यासाठी आपल्याला त्याची पात्रता मिळवणं आवश्यक आहे, हो की नाही? तरच आपण त्या राजाच्या सेवेमध्ये म्हणजे आपण व्यवस्थित काम करू शकू. मग तसंच भगवंतांच्या सेवेस पात्र होण्यासाठी मग आपण तसे पात्र होण्यासाठी आपल्या अंगी गुण यायला पाहिजेत, हो की नाही? मग भगवंतांशी जर आपण गुणांनी समान असू, तर ती पात्रता म्हणजे काय, तर आपण आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा म्हणजे ब्रह्मस्तरावर जाणं. म्हणजे आपण हे सगळे भौतिक आसक्तीतून आणि ह्या भौतिक विकारातून मुक्त होतो पहा. मग ही मुक्त होणे हाच पहिला टप्पा आहे, असं वेदामध्ये सांगितलंय पहा. आणि त्याद्वारे आपण ब्रह्मस्तरावर पोहोचून म्हणजे आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा, तिथे पोहोचून परब्रह्माची म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, आपण गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी समान आहोत, म्हणजे आध्यात्मिक गुणांनी युक्त आपण होऊ शकतो भगवंतांप्रमाणे. आणि आपण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊन गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी एकरूप होऊ शकतो. म्हणजेच काय, ब्रह्माशी एकरूप म्हणजेच काय, कृष्णांशी एकरूप, म्हणजे जो आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा. आणि असा जो जीवात्मा आहे, जो अशा ब्रह्मस्थितीत पोहोचतो, तर तो कधी आपलं ब्रह्मस्वरूप म्हणजे तो काय करत नाही, गमावत नाही. म्हणजे तो त्रिगुणांतून मुक्त होतो आणि मुक्तात्मा असतो तो ब्रह्मस्तरावर भगवंतांशी कसं असतो, एकरूप झालेला असतो. म्हणजे तो भगवंतांशी कसं असतो, गुणांनी समान असल्यामुळे त्या स्तरावर, गुणांच्या स्तरावर कसा असतो, एकरूप झालेला असतो. म्हणजेच काय, तर तो अशा गुणांमध्ये शुद्ध सत्वगुणामध्ये आलेला असतो आणि तो अशा भगवंतांसारखे त्याच्यामध्ये दैवी गुण सगळे आलेले असतात. आणि त्यामध्ये तो युक्त असतो आणि असा ब्रह्मस्तरावर तो उन्नत होतो. आणि त्यावेळेला तो कसा बनतो, भगवंतांचा शाश्वत सेवक बनतो किंवा त्यांचा शुद्ध भक्त बनतो. जसे चित्रात शुकदेव गोस्वामी आहेत, ते भगवंतांचे कसे शुद्ध भक्त आहेत. आणि ते कसं आहे, त्यांचे अत्यंत म्हणजे शाश्वत असे सेवक किंवा असे पार्षद मानले जातात. शुकदेवांचं ते रूप आहे पहा, म्हणजे शुक म्हणजे पोपट. तर जे वृंदावनातले शुकदेव आहेत, तर ते त्यांचं स्वरूप म्हणजे शुकदेव गोस्वामी आहेत. ते पृथ्वी तलावर जेव्हा अवतार घेतला भगवंतांनी मनुष्य रूपात किंवा राधाराणी आले, तर तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांच्या बरोबर हे सगळे भगवंतांचे पार्षद जे आहेत, तर ते गोलोक वृंदावन मधून पृथ्वी तलावर अवतरले होते. मग तसं शुकदेव गोस्वामींनी पण अवतार घेतला होता. म्हणजे अशा पद्धतीने ते ब्रह्मस्तरावर उन्नत झालेले भक्त असतात. म्हणजेच काय, आपण समजून घेतलं की भगवंतांची म्हणजे आपल्याला जर भगवत धामाची भगवंतांची प्राप्ती करायला आपल्याला जर गोलोक वृंदावनमध्ये जायचं असेल किंवा भगवत धामी, तर आपल्याला त्यांची सेवा करण्याची पात्रता अंगी बनवायला लागेल. म्हणजेच काय, आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त व्हावं लागेल. आणि मग त्याद्वारे आपण ब्रह्मस्तरावर जेव्हा येतो, त्यावेळेला भगवंतांची आपण भक्त म्हणून सेवा करू शकतो पहा. जसं राजाचं प्रिय च्या अंगी जर पात्रता असते, स्त्रिय सहायकाच्या अंगी जर पात्रता, तरच तो राजाची सेवा. मग तसंच घडतं आणि ते काय असतं, भगवंत आणि भक्तमध्ये प्रेमाचं आदान प्रदान असतं. मग आता आपण पुढे जाऊ. म्हणजे आपण आता जे शिकतोय, हे काय शिकतोय, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची शिकतोय. मग इथे जर आपल्याला सेवा करता आली, तर आपल्याला भगवत धामामध्ये करता येईल, हो की नाही? मग हे शिकणं म्हणजेच कृष्ण भावनामृत आंदोलनातल्या विधींचं पालन करणं. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाय मम वृत्तस्य व्यवसायश्च शाश्वतस्य धर्मश्च सुखस्यैका अंतिकस्य च. हरे कृष्ण. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मीच आहे. हरे कृष्ण माताजी. मग परमसुखाची स्वाभाविक स्थिती जाणणारे अमृत
अव्यय, शाश्वत, निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. म्हणजेच काय, तर परम सुखाची स्वाभाविक स्थिती म्हणजे काय, तर ब्रह्मस्तरावरती आपण म्हणजे पहिल्यांदा काय होतं, जे भगवान साक्षात्काराचे टप्पे आहेत ते समजून घेऊया. तर पहिला म्हणजे ब्रह्मस्तर, म्हणजे भगवान म्हणजे कोणात प्रकाश आहेत वाटतं, तो पहिला टप्पा आत्मसाक्षात. दुसरा टप्पा म्हणजे परमात्म्याचं चतुर्भुज नारायण स्वरूपात भगवंताचं दर्शन. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय, स्वयं भगवान द्विभुजधारी जे आहेत तर त्यांचं दर्शन. भगवान जे आहेत त्यांचं मूळ दिव्य स्वरूपातलं, श्याम सुंदर स्वरूपातलं, हातात वेणू असलेलं, डोक्यावर मयूरपंख असलेले जे भगवान स्वरूप आहेत तर त्यांचं दर्शन. मग आता परम सुखाची स्वाभाविक स्थिती म्हणजे अमृत, म्हणजे काय, अमृताप्रमाणे असं, म्हणजे अमृताचं आस्वादन देणारी, असा आनंद देणारी आहे. म्हणजेच काय, जेव्हा त्या ब्रह्मस्तरावर आपण नियुक्त होतो तेव्हा. अव्यय म्हणजे काय, तर नष्ट न होणे, शाश्वत, निर्विशेष, म्हणजे अशी जी ब्रह्मज्योती आहे, म्हणजे पहिला टप्पा म्हणजे निर्विशेष ब्रह्म. तर त्याचा आधार कोण आहे, तर म्हणजे भगवान आहेत. म्हणजे काय, आपण आत्मसाक्षात्काराच्या जेव्हा पहिल्या टप्प्यावर जातो, म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे, तर त्याचा शाश्वत म्हणजे आधार कोण आहेत, भगवान. असं का म्हटलंय, तर आता सूर्याला, म्हणजे सूर्याला जो प्रकाश मिळतो तो पण ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीतून मिळतो. म्हणजेच काय, उदाहरण आपण घेऊया की एखादा टॉर्च आहे, चित्रात दाखवला त्याचा प्रकाश आहे, तर त्याला म्हणजे तो जो टॉर्च मधून प्रकाश येतो तर त्याच्या पाठीमागे टॉर्च आहे ना, म्हणजे बॅटरी आहे म्हणून तो प्रकाश येतो. मग तसंच आहे, निर्विशेष ब्रह्म आहे पण त्याचा मूळ आधार कोण आहेत, भगवान आहेत. कारण त्यांच्या शरीरातून येणारे दिव्य किरण म्हणजेच ब्रह्मज्योती आहे. मग त्या प्रकाश रूपावर आपण आपलं ध्यान केंद्रित करत असतो. तो आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा किंवा ब्रह्मस्तर म्हणतो. पण त्याचा आधार कोण आहेत, भगवंत आहेत. मग अशा निर्विशेष ब्रह्मामध्ये आपण स्थित असलो तरी त्यांना पतनाचे धोके असतात. जसे 4 कुमार स्थित होते या पहिल्या टप्प्यावर, मग त्यांनी भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून मोक्षाची प्राप्ती केली. मग तशा पद्धतीनं आपण विचलित न होता, पतित न होता, आपण म्हणजे भौतिक गोष्टींनी विचलित न होता भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर काय होतो, तर आपण म्हणजे ह्या ब्रह्मज्योत म्हणजे निर्विशेष ब्रह्म हा जो पहिला टप्पा आहे तर ह्याच्यावरून पुन्हा म्हणजे पुढच्या दुसऱ्या टप्प्या आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यापर्यंत उन्नत होतो का. अन्यथा काय होतं, अशा लोकांचं पतन होण्याचे धोके असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मग त्यासाठी ते किती सोपं आहे पहा, म्हणजे जसं राजाचा सेवक त्याच्या सगळ्या श्रेणींचा उपभोग घेतो, मग तसंच आपण काय केलं पाहिजे, तर शाश्वत सुख किंवा अविनाशी सुख आपल्याला सुख जे असतं ते भक्तीमधूनच मिळतं पहा. आणि म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये संलग्न व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मग कृष्ण भावना अमृतामध्ये आपण संलग्न व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण श्रवण कीर्तन स्मरण अशा म्हणजे नवविध भक्तींचा आपण काय केला पाहिजे, तर आपण अशा पद्धतीने भक्ती करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आपण आलं पाहिजे पहा. किंवा किती सोपं आहे पहा, म्हणजे भक्ती योग हा भगवत प्रसाद ग्रहण करायचा किंवा भक्ती सेवा वेगवेगळ्या करायच्या किंवा भगवंतांच्या चरण कमलांना अर्पण केलेल्या फुलांचा, मंजिरींचा, तुळस मंजिरींचा आपण सुवास घ्यायचा. भगवंतांच्या लीलास्थळींना भेट द्यायची, त्यांच्या लीलांचं अध्ययन करायचं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, भगवंत आणि त्यांच्या लीलांविषयी श्रवण करायचं, आदान प्रदान करायचं आपल्या भक्तांमध्ये. मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा भक्ता किंवा वेगवेगळे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या आविर्भाव तिरोभाव दिन असतात त्या दिवशी उपवास करायचा. अशा विविध विधींचं आपण जेव्हा पालन करतो तेव्हा भौतिक कर्मातून आपण पूर्णतः अनासक्त होतो आणि ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो. म्हणजेच काय, गुणात्मक दृष्ट्या आपण भगवंतांच्या समान असतो पहा त्यावेळेला. म्हणजे जो पहिला टप्पा आहे तो निर्विशेष ब्रह्म किंवा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा. आणि त्यामुळे गुणात्मक दृष्ट्या जेव्हा भगवंतांच्या आपण समान होतो त्याच वेळेला त्यांच्या सेवेस पात्र होतो, हो की नाही. आणि अशा पद्धतीने आपण निर्विशेष ब्रह्मामध्ये स्थित होतो त्या पहिल्या टप्प्यावर. त्याचा आधार कोण आहे, भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि म्हणून ते काय म्हणतात की ह्या सगळ्याचा म्हणजे ब्रह्मज्योतीचा आधार मीच आहे. आणि ह्याद्वारे आपण जाणून घ्यायचं की आपण ह्या स्तरावर उन्नत होऊन भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. मग हेच या आजच्या अध्यायाचं सार आहे. इथं आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारू. हा, त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली. हरे कृष्ण माता. हा माताजी. माताजी, आता तुम्ही म्हणतायत की आपल्याला सत्वगुणाकडे वळायला